नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपला एमपीएससीचा गट ब चा मुख्य परीक्षेचा पेपर पूर्ण झालेला आहे. आज 17 मे आहे. पेपर 1 आणि पेपर 2 सुद्धा पूर्ण झालेले आहेत. पण पेपर 1 मध्ये जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रश्न असतो तो म्हणजे इंग्रजी व्याकरणचा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे की जर तुमचा लँग्वेजचा स्कोर म्हणजे पेपर 1 चा स्कोर चांगला झाला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला मेरिटमध्ये मार्क स्कोर करता येतात. याचा अर्थ काय आहे तर आयोगाच्या काही दिवसांनी आन्सर की येईलच. पण त्यापूर्वी आपण बघूया की जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा आयोगाच्या आन्सर मध्ये पण काही इकडे तिकडे प्रश्न कमी जास्त होऊ शकतात, उत्तर कमी जास्त होऊ शकतात. पण आपल्याला बघायचं आहे की आजचा जो आपला पेपर झाला होता, माझ्याकडे मला वाटते बी सेट आहे. तर यामध्ये जे जे काही आता सध्या प्रश्न आलेले आहेत, प्रश्न क्रमांक 51 ते 100 आपल्या इंग्रजी व्याकरणाला असतात. तुम्ही 1 ते 50 सोडवलेलं असेल. पण सुरुवातीचं जर प्राथमिक निरीक्षण पाहिलीत, प्राथमिक काही गोष्टी बघितल्या, तर मला असं वैयक्तिक वाटते की थोडासा मध्यमपेक्षा जरा जास्त वरती म्हणजे अवघडच्या आसपास हा पेपर होता. एकतर वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. पेपर 1 अत्यंत महत्वाचा असतो आणि सर्वांना माहिती आहे की आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, ते सुद्धा 60 मिनिटांमध्ये. लक्षात ठेवायचं, मराठीला सुद्धा वेळ लागतो आणि इंग्रजी सुद्धा वेळ लागतो. त्यात पॅसेज थोडासा अवघड होता, पॅसेज अवघडच होता. यापूर्वीचे जे जे काही पेपर झाले असतील त्यापेक्षा हा थोडा पॅसेज अवघड होता. आता लक्षात ठेवायचं की स्वतःहून जेव्हा आपण परीक्षेला बसतो, जेव्हा पेपरला बसतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये कमी जास्त होतात. आणि लक्षात ठेवा, एक विद्यार्थी म्हणून सुद्धा मला हे वाटते की पेपर थोडासा मध्यमपेक्षा वरती होता. आणि याचा आपण बघूया की कुठले कुठले प्रश्न आहेत, उत्तर काय येणार आहेत, संदिग्ध कोणते वाटतात, आपण सविस्तर याच्यामध्ये बघूया. तर इंग्रजी व्याकरणाचा पेपर सोडवायचा आहे, सविस्तर विश्लेषण बघायचं आहे. काही प्रश्न सोपे असतात, याचा अर्थ असा नव्हे की सगळा पेपर सोपा असतो. 2 प्रश्न सोपे झाले की 4 अवघड असतात, 4 अवघड झाले की 3 सोपे असतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी व्याकरणामधला कोणताही एखादा घटक असेल तो तुम्हाला या ठिकाणी एकदम मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर आपलं लक्षात ठेवायचं आहे, हे जे इंग्रजी व्याकरण स्पष्टीकरण आहे यामध्ये आपण सविस्तर म्हणजे प्रश्न क्रमांक 51 पासून ते 100 पर्यंत सविस्तर गोष्टी बघूया. जे शेवटचे 5 प्रश्न असतात ते शक्यतो आपल्या पॅसेजला जातात. प्रश्न क्रमांक 96 ते 100 ते सुद्धा आपण व्यवस्थित बघायचे आहेत. पण आपण सुरुवातीतनं करूया. ओके, पेपर हातामध्ये घेण्याचं कारण एवढंच आहे, कारण हे सध्या कारण जो आपल्याकडे पेपर येतो बघा, काही दिवसानंतर आयोग आपल्या वेबसाईटवर पेपर व्यवस्थित टाकतं. शक्यतो सेट एच असतो आयोगाचा. पण आता जे काही टेलिग्रामला अवेलेबल झालेले आहेत ते असंच सोडवण्यापेक्षा मी ते टाईप करून घेतलेले आहेत, जेणेकरून काय होईल तुम्हाला सुद्धा व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, चला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट अँटोनिमस पेअर्स. आता पहिली गोष्ट क्लिअर करा, सर्वांनाच माहिती आहे की अँटोनिमस म्हणजे विरुद्धार्थी. पण तुम्हाला पेअर सांगायचे आहेत. कधी कधी प्रश्न वाचल्यावर सुद्धा समजत नाही, म्हणजे असं वाटतं की हे एकच पेअर आहे, ही झाली एक जोडी, हे झालं एक आणि हे झालं एक. अशा आपल्याकडे पेअर म्हणजे 2 जोड्या लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता मला सांगा याच्यातले कोणतं कोणतं बरोबर आहे. आपण बघा, लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही पर्याय निवडता तो 100% दोन्हीही बरोबर पाहिजे. म्हणजे काय, हे सुद्धा बरोबर पाहिजे आणि हे सुद्धा बरोबर. त्यांनी विचारले काय, अँटोनिमस पेअर्स हवे आहेत. ठीक आहे, आता आपण एक गोष्ट बघूया. पण जनरल जेव्हा तुम्ही एखादी नजर टाकता, तुमच्या लक्षात आलं असेल काइंड आणि जेंटल हे दोन्हीही पॉझिटिव्ह शब्द आहेत. काइंड म्हणजे दयाळू, मायाळू. जेंटल म्हणजे एकदम शांत, एकदम सोज्वळ, एकदम सज्जन. मला सांगा हे दोन्ही अँटोनिम आहेत का? अजिबात नाही. म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. आयोगाच्या पेपरला शक्यतो एलिमिनेशन मेथड वापरत चला, ते खूप जास्त महत्वाचं आहे. आता आपण बघूया बेस आणि नोबेल, फ्लोट आणि सिंक. मला 100% माहिती आहे की फ्लोटच्या विरुद्धार्थी सिंक असतं. बरोबर, फ्लोट फ्लोटिंग म्हणजे तरंगणे, सिंक म्हणजे बुडणे. लक्षात ठेवायचं, फ्लोटिंग आणि सिंकिंग एकमेकांच्या विरुद्धार्थी झाले. आता मला हे चेक करावं लागेल, पण एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की याचा अर्थ काय. ठीक आहे, आपण बाकीचे बघूया. कॉमन, एक्स्ट्रा. आता मला सांगा, कॉमन म्हणजे सर्वसाधारण, जो सगळ्या ठिकाणी आहे, जनरल आहे, त्याला आपण कॉमन म्हणतो. पण एक्स्ट्राचा अर्थ काय, त्याला अँटोनिम होतो का, विरुद्धार्थी होतो का? एक्स्ट्रा ऑर्डिनरी असता तर मी त्याला घेतला असता, तो एक्स्ट्रा आहे. याचा अर्थ काय, हा पण पर्याय कॅन्सल झाला, कारण हे एकमेकाचे अँटोनिम नाही आहेत. ठीक आहे, इथे अँटोनिम आहेत बघा. फ्रेश म्हणजे ताजतवानं, स्टेल म्हणजे शिळ. हे बरोबर आहे, पण हे नाहीये. मला पूर्ण पर्याय निवडताना सगळंच आलं पाहिजे. बघा, जेव्हा आपलं नॉलेज कमी आहे, थोडंफार गोष्टी कमी येतात, आपण सगळ्या ठिकाणी थोडं लॉजिकली जाऊ शकतो. देन ग्रेव आणि रेअर. रेअर म्हणजे दुर्मिळ असा. बरोबर, ग्रेव म्हणजे काय, ग्रेव म्हणजे खूप जास्त सिरियस. आपण म्हणतो ना की ट्रॅव्हलिंग करताना एखादा ऍक्सिडेंट झाला, त्याला ग्रेव इंजुरी झाली. ग्रेव इंजुरी म्हणजे काय, खूप जास्त धोकादायक, सिरियस इंजुरी झाली. मग ग्रेव्हचं
रेअर येतं का इथं अँटोनिम? अजिबात नाही. म्हणजे बघा, मी आलटून पालटून सिक्वेन्स मध्ये जर पाहायला गेलं, मी ऑप्शन कॅन्सल करत 3 ऑप्शन कॅन्सल केले आणि बरोबरचा पर्याय कोणता ठेवला? तर तो मी पहिला ठेवला. आता याचा अर्थ लक्षात ठेवायचा, बेस म्हणजे एकदम साधा, एकदम मोजकाच आणि एकदम त्याला आपण काय म्हणतो बघा, कधी कधी एकेका शब्दाचे अर्थ वेगवेगळे पडतात. बेस म्हणजे अतिसामान्य, एकदम साधा, एकदम पायाभूत, बरोबर. आणि नोबेल म्हणजे एकदम स्टँडर्ड, एकदम कुलीन. आलं की नाही अँटोनिम? एकदम साधा, एकदम कुलीन, साधू संत वगैरे, हे अँटोनिम बरोबर आलं. फ्लोट सिंग तर बरोबरच आलं होतं. मग लक्षात ठेवायचं, तुम्ही कधी कधी थोडासा वेळ, आता या ठिकाणी समजून सांगायला लागलोय, विश्लेषण आहे म्हणून थोडासा वेळ लागतो, पण पेपरला आपल्याला इतका वेळ मिळत नाही. लक्षात ठेवायचं आहे. पहिला क्रमांक बरोबर आहे इथं. ओके. देन इथं म्हणजे ऍक्विट म्हणजे मुक्त करणे, मोकळं करणे, सोडून देणे. सॅक्रिफाईस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याग करणे. बऱ्यापैकी ते सुद्धा तुमचे अँटोनिम नाही आहेत. ठीक आहे. पहिला पर्याय बरोबर आहे इथं. बेस, नोबेल, फ्लोट, सिंग हे बरोबर अँटोनिमस पेअर दाखवतात. ठीक आहे. सो पहिला पर्याय बरोबर आहे. 51. बघा, प्रत्येकाला सेटमध्ये एबीसीडी आहेत. प्रश्न इकडे तिकडे होणार आहेत. प्रश्न कधीही बदलत नाहीत, फक्त प्रश्नाचा सिक्वेन्स बदलतो. लक्षात ठेवायचं. तुमचं नंतर जाऊन एकदा चेक करू शकता. स्वतःचा पेपर काढायचा आणि चेक करायचं. नाही जर वाटलं 2-3 दिवस थांबा, आयोगाची आन्सर की पण येत. ठीक आहे. द वर्ड विच मीन्स नोटोरियस इज स्पेल्ड करेक्टली ॲज. नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध. लक्ष द्या, विश्लेषण करणं का गरजेचं आहे? आगामी काळामध्ये तुम्हाला गट कलापण्याचा फायदा होऊ शकतो. आगामी काळामध्ये गट मुख्य परीक्षा आहे, त्याला पण जरा व्यवस्थित बघायचं. ओके. कुप्रसिद्ध म्हणजे चुकीच्या कारणासाठी फेमस असणारा. याचा अजून एक सिनॉनिमस काय आहे? तर इनफेमस. काय आहे? इनफेमस आहे. आता लक्षात ठेवायचं, इथं आयोगानं तुम्हाला थोडंसं गुगली टाकलेली आहे. गुगली काय आहे तर लक्षात ठेवा, त्यांनी 4ही पर्याय जे टाकलेले आहेत ते असे वाटतात की सगळे सेमच आहेत. बघा, इरँट, इरँड, अरँट, अरँड हा असला कोणताही शब्द अस्तित्वात नाही. हे 3 पर्याय आहेत. आता प्रत्येकाचा अर्थ लक्षात ठेवायचा. त्यांनी विचारले काय, कुप्रसिद्ध किंवा इनफेमस जो आपला शब्द आहे त्याचा सिनोनिमस, त्याचा बरोबरचा इथं अर्थ काय आहे तुम्हाला सिनोनिमस सांगायचं आहे. लक्षात ठेवायचं, याचा बरोबरचा पर्याय 3रा आहे. आणि आयोगानं काय केलं, एकाच म्हणजे उच्चाराचे असे शब्द घेतलेत. बघा, इरँट, इरँड, अरँट, अरँड हा शब्द अस्तित्वात नाही, पण 3 शब्द आहेत. मग लक्षात ठेवायचं, या 3शी बघा, जर चुकीच्या मार्गाने एखाद्या व्यक्ती वागणूक करत असेल, वर्तणूक करत असेल, म्हणजे रॉंग बिहेवियर असेल, तर तो असतो इरँट. हा येणार आहे का? नाही. तो नोटोरियस आहे, तो खूप प्रसिद्ध आहे. इथं चुकीच्या अर्थाने वागायला लागलाय. ठीक आहे. इरँटचा अर्थ काय आहे? इरँट म्हणजे तुमची थोडक्यात असणारा प्रवास, शॉर्ट जर्नी त्याला आपण म्हणतो, थोडक्यातला प्रवास. ठीक आहे. बरं, प्रवासाचा याचा काय संबंध आहे का? नाही. नोटोरियस म्हणजे अरँट म्हणजेच इनफेमस. पर्याय क्रमांक 3रा बरोबर आहे. ठीक आहे. या पेपरला आयोगानं पाहायला गेलं तर थोडासा वेगळाच पॅटर्न काढला. एका दुसरा कुठतरी रिपीट झाला असेल 100%. याचा अर्थ पेपर सोपा जात नाही. ठीक आहे. 12 ते 13 प्रश्न मॅक्सिमम पाहायला गेलं, जास्तच, कारण थोडंसं मी ओव्हरऑल बघितलं. 14 ते 16च्या आसपास तुम्हाला वोकॅब दिलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही. बाकी बेसिक ग्रामरच असणारच आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस. बघा, आयोगानं हा एक पॅटर्न चालू केलेला आहे. तुम्हाला बेसिक ग्रामर यावं म्हणजे काय, क्लॉज आपण स्टडी करतो, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, डिपेंडंट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज. पण तुम्हाला आता कळालं पाहिजे की एका वाक्यामध्ये कशा प्रकारचे क्लॉज येतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आयोगाने काय विचारले, हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिव्हन सेंटेन्स. आय फील दॅट ही विल कम हिअर इफ वी सेंड हिम द मनी. ठीक आहे. वाक्याचा अर्थ लावत बसायचा नाही. पण लक्षात ठेवायचं, तुमच्या बेसिक ग्रामरमध्ये तुम्ही जेव्हा कंजक्शन, सिंथेसिस आणि क्लॉजेस करता, हे टॉपिक अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला क्लॉज नावाचा टॉपिक आहे. बघा, क्लॉज नावाच्या टॉपिक मध्ये तुम्हाला समजून येईल की जो मेन क्लॉज आहे, ज्याला दॅट लागले. बघा, इथे आय फील दॅट, पहिला कंजक्शन काढून घेऊया. दॅट एक कंजक्शन आहे. ओके. इफ ही विल कम हिअर इफ वी सेंड हिम द मनी. इफ एक कंजक्शन आहे. आता लक्षात ठेवायचं, हे जे आय फील आहे, दॅट लागलं, हा जो आहे हा तुमचा झाला मेन क्लॉज. ठीक आहे. मेन क्लॉज झाला. आता ही विल कम हिअर, ही विल कम हिअर, तो इथे येईल, हा झाला सब ऑर्डिनेट क्लॉज. पुन्हा एक कंजक्शन लागलं, पुन्हा अजून एक वाक्य लागलं, हा सुद्धा झाला सब ऑर्डिनेट क्लॉज. म्हणजेच या दिलेल्या वाक्यामध्ये
तुम्हाला 2 सब ऑर्डिनेट क्लॉज दिसतील. याचा अर्थ पर्याय क्रमांक कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. 2 म्हणजे 2 इकडे गोल करायचं नाही. व्यवस्थित आपल्या समोर उत्तरपत्रिका आहे, त्याला प्रॉपरली गोल करावा लागेल. ठीक आहे, ओके. मग मेन क्लॉज इथून लक्षात ठेवायचं, जेव्हा अभ्यास करायला लागलाय बेसिक सुद्धा अभ्यास करत चला. 1-2 प्रश्न त्यांनी एकदम ऍक्च्युअल ग्रामरला टाकलेले आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज आणि पुन्हा सबऑर्डिनेट क्लॉज झालेला आहे. नेक्स्ट, चिल्ड्रन स्क्रीम्ड इन हॉरर. बघा, ज्या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे, तुम्हाला काय विचारले? आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग. म्हणजे काय? तुम्हाला याचा सिनॉनिम सांगायचा आहे. बघता क्षणी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकला असता. हॉरर म्हणजे मनामधली भीती, मनामधली दहशत, मनामधला आतंक, तेच म्हणजे टेरर. अॅट्रॉसिटी नव्हे, अॅट्रॉसिटी म्हणजे अत्याचार. डिलाइट म्हणजे आनंद, आल्हाददायक. अपील म्हणजे हाक, अपील म्हणजे स्वतःहून काहीतरी आपण मागणी करतो, अपील करतो. ठीक आहे, बरोबरचा पर्याय आहे तिसरा. हा सोपा होता, तुम्हाला इथं फिक्स मार्क पडला पाहिजे होता. ठीक आहे, याच्यात काही जास्त करायची गरज नाही. ऑल हिज एफर्ट्स टू विन ओव्हर हिज ऍडव्हर्सरी हॅव एंडेड इन स्मोक. अंडरलाईन आहे म्हणजेच काय? सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड फ्रेज. जे काही केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑल हिज, आता बघा, जेव्हा एक प्लस पॉईंट लक्षात ठेवायचा, जेव्हा तुम्हाला आयोगानं वाक्यामध्ये प्रयोग केलेला फ्रेजचा म्हणजे म्हणी असेल, वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला असेल, तर वी आर व्हेरी लकी. वाय? बिकॉज तुम्ही ह्या वाक्याचा काही ना काहीतरी अर्थ लावू शकता. समजा डिरेक्टली आयोगाने विचारलं असतं एंडेड इन स्मोक, त्याचे वेगवेगळे अर्थ येऊ शकतात. पण आता वाक्याचा एक जनरल अर्थ बघायचा. ऑल इज एफर्ट्स म्हणजे काय? त्याचे सगळे प्रयत्न. इतका वेळ नसतो पेपरला, हे मला सुद्धा माहिती आहे. पण महत्वाचं काय आहे, जेव्हा तुम्ही भरभर वाचता, तुमच्या डोक्यामध्ये पटपट त्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणून असं नेहमी म्हणतात, इंग्रजी व्याकरणाला वोकॅब्युलरी लागतेच, समजावं लागतं. समजून घेऊन तुम्हाला पुन्हा उत्तर काढायचं आहे. ऑल इज एफर्ट, हे सगळे एफर्ट, सगळे प्रयत्न. टू विन ओव्हर हिज ऍडव्हर्सरी, त्याच्या वाईट काळ, त्याच्या काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी आहेत, तर ते जिंकण्यासाठी, जे जिंकायचं होतं, तर त्याचे सगळे प्रयत्न होते, ते सगळे एंडेड इन स्मोक मध्ये, म्हणजे स्मोक मध्ये एंड झाले. मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवायचं, नेहमी फ्रेज असेल किंवा प्रोवर्ब असेल, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. स्मोक म्हणजे काय? समजा एखादी धूर आला, मग धुरीमध्ये, त्या धुरामध्ये गेले का? मग असा कुठला पर्याय तुम्हाला सांगतोय का की जो तुम्हाला शब्दशः अर्थ दाखवून द्यायला लागलाय? डिस्ट्रॉइड बाय स्मोक. हा, म्हणजे धूर आला आणि सगळे त्याचे प्रयत्न व्यर्थ झाले का? असं लॉजिक लावायचं नेहमी, लक्षात ठेवायचं. वकील तुम्हाला भरपूर लोक पाठ करायला सांगतात, हे पाठ करा, ते पाठ करा. पाठ करण्याला सुद्धा लिमिट आहे. पण जर वाक्यामध्ये प्रयोग केला असेल, तुम्ही त्याचा बरोबरचा पर्याय काढू शकता. डिस्ट्रॉइड बाय स्मोक अजिबात नाही. स्मोक बी काय धूर बिरालेलं नाही. एंडेड इन नथिंग ठीक आहे. बिकेम रिझन फॉर रूमर अफवा वगैरे अजिबात नाही. रूमरचा काही संबंधच नाहीये. एंडेड इन डार्कनेस. आता विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज झाले असतील, कारण मेजर ऑप्शन वाटतोय. पण लक्षात ठेवायचं, त्याने सगळे जे प्रयत्न केले, त्याच्या शंका, त्याच्या अडचणी निराकरण करण्यासाठी, त्या सगळ्या स्मोक मध्ये एंड झाल्या. म्हणजेच काय? त्यांचा काही उपयोग झाला नाही. दुसरा पर्याय बरोबर आहे, एंडेड इन नथिंग, म्हणजे त्याचं निष्पन्न काहीच नाही झालं. एंडेड इन स्मोक म्हणजेच काय? काहीच निष्पन्न न होणे किंवा काहीच, सगळं व्यर्थ जाणे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पण हा ऑप्शन आणू नका, हे अंधारात जाणे असा याचा अर्थ होतो. इथं आहे एंडेड इन नथिंग. ठीक आहे, बरोबरचा पर्याय नेहमी काढणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. कधी कधी आपण कन्फ्युज होत असतो, थोडा वेळ द्यायचा, किंवा आपण तोच प्रश्न पुन्हा नंतर जाऊन सोडवू शकतो. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. ठीक आहे, जे काही इश्यूज आहेत ते आम्ही डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. वी आर गोइंग टू ला अंडरलाईन केलेला आहे. द फॉर्म बी गोइंग टू अंडरलाइंड इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस. आता हे लक्षात ठेवायचं, बी कुठनं आलं? बेसिक सुद्धा आपल्याला कधी कधी माहिती नसतं. अरे बी म्हणजेच काय? बी म्हणजे टू बी ची रूप आहेत. टू बी ची रूप कुठली असतात? इज, आर, एम आणि वॉज आणि वेअर. मग इथं आर लागला ना, आर आला इथं. ठीक आहे, हे तुमचं बेसिक आहे. बर, काय विचारले? तर गोइंग टू जे अंडरलाईन केलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो? काय एक्सप्रेस करतं? तर ऍक्शन इन द नियर फ्युचर, ऍक्शन इन द अनसर्टेन फ्युचर अजिबात नाही. बघा, याचा अर्थ काय होतो? वी आर गोइंग टू डिस्कस, आम्ही डिस्कस करणारच आहोत. म्हणजे नजदीकच्या काळात ज्या गोष्टी होणार आहेत. नजदीकचा काळ म्हणजेच काय? नियर फ्युचरचा ऑप्शन बरोबर आहे. पहिला ऑप्शन करेक्ट आहे. फोर्स्ड ऍक्शन अजिबात नाही. का फोर्स? काय गरज आहे? प्रोबॅबल ऍक्शन इन फ्युचर, प्रोबॅबल पेक्षा नियर फ्युचर मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी आता म्हणलं
की आय एम गोइंग टू टेक द चार्ज ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. मी आता जाऊन चार्ज घेणार आहे. याचा अर्थ काय, मी नियर फ्युचरला पटकन घेणार आहे, म्हणजे लगेच ती गोष्ट होणार आहे. सो लक्षात ठेवायचं, नियर फ्युचरला जी ऍक्शन होते ती कशामध्ये येते, शक्यतो बी, ING आणि टू. बी म्हणजे काय, तर ही रूपं असतात, कुठलं एक क्रियापद लागेल, बी INGचा प्रत्यय असणारे एखादे क्रियापद आणि टू, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नियर फ्युचरला होणारी एखादी गोष्ट, त्याला लक्षात ठेवायचं. पहिला ऑप्शन बरोबर आहे. ओके, नेक्स्ट, ही लिव्हज इन खुर्जा इन बुलंदशहर. ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. ओके, फक्त मी चेक करतो, कारण काय होतं, टायपिंग करताना एखादा एरर असू शकतो. डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. ओके, ही लिव्हज इन. ठीक आहे, आता लक्ष द्या, ही लिव्हज इन खुर्जा इन बुलंदशहर. आता लक्षात ठेवायचं, तुमच्या बघा, जेव्हा तुम्ही मेन म्हणजे हे स्टेटमेंट वाचताय, विचारले काय, करेक्ट सेंटेन्स सांगायचं आहे, करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, आता वाचता वाचता कळतं की मेन शब्द हायलाइट होतात बघा. इन, इनटू, अमंग. हा तुमचा टॉपिक आहे प्रिपोजिशनचा, आणि आयोगाचा एक पॅटर्न फिक्स आहे. कोणता पॅटर्न फिक्स आहे, प्रिपोजिशनला हमखास गल्लत करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय, तुम्हाला एरर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मला सांगा, जर मी कुठलंही एखादं लहान ठिकाण सांगेन, लहान ठिकाण म्हणजे काय, ते तुमचं मुक्काम झाला, बरोबर. फॉर एक्झाम्पल, जेव्हा कधी कधी लहान ठिकाणं सुरुवातीला असतात त्यांना आपण सुरुवातीला ऍट लावतो, आणि जेव्हा मोठी ठिकाणं असतात त्यांना आपण इन लावतो. मग मी म्हटलं ऍट, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये मी म्हटलं चला ऍट मंगळवार पेठ इन पुणे, चालेल ना. तुम्ही दोन्ही कसं काय म्हणणार, इन मंगळवार पेठ इन पुणे. याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं, किंवा ऍट हनुमान टेम्पल, ऍट राम टेम्पल, काही पण असेल, लक्षात ठेवायचं इथं ऍट आलं पाहिजे होतं. या ठिकाणी इनचा वापर केलेला आहे. दोन्ही ठिकाणी आपण मल्टिपल इन वापरू शकत नाही. लहान ठिकाण असेल सुरुवातीला ऍट वापरायचं, ठिकाण मोठं असेल तर इन वापरायचं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे काय बघा, तिथं आला की लगेच इकडे यायचं का, इथं पहिला ऑप्शन आहे कॅन्सल, पहिला ऑप्शन आहे कॅन्सल, इथं सुद्धा पहिला ऑप्शन आहे. ओके, चेक करूया एकदा, AB BC AC आणि A. ओके, कॅन्सल. मला सांगा राहिला कोणता पर्याय, राहिला पर्याय फक्त तुमचा दुसरा. म्हणजे बघा, कधी कधी एक जरी लॉजिक लागलं, हा तुम्हाला आयोगानं बोनस मार्क दिलेला आहे. का बोनस मार्क आहे, एक बरोबर आलं, बरोबर म्हणजे सॉरी एक चुकलेलं होतं, ऑप्शनला चेक केलं, तिन्ही ठिकाणी ए होतं, माझा वेळ वाचला. तुम्ही काय करता, सगळं वाचत बसता, ह्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. ठीक आहे, ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. ठीक आहे, फॉलन पडण्याची क्रिया असेल, हालचाल असेल, मुवमेंट असेल, तर आपण इनच्या ऐवजी इंटू वापरलं पाहिजे. 100% बरोबर आहे. ठीक आहे, फॉल इंटू किंवा स्लिप इंटू चालेल, हरकत नाही. इंटू बरोबर आहे, म्हणजे बी आला बरोबर. आता सी चेक करूया, डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. अनेक असतील तर त्यामध्ये मला मध्ये म्हणून अमंगचा वापर करता आला पाहिजे. दोन व्यक्ती असतील तर बिटवीन वापरा, भरपूर लोक असतील तर अमंग वापरा. बेसिक ग्रामर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक दुसरा बरोबर. क्लिअर. नेक्स्ट, डॅश युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली. हा जरासा स्टँडर्ड क्वेश्चन होता, हा इतका सोपा नाहीये. का स्टँडर्ड, लक्ष द्यायचं. बऱ्याच लोकांना असं वाटतं हे कास्ट वेगळं आणि हे कास्ट वेगळं, हे लक्षात ठेवायचं. वोकॅब्युलरी बिल्डअप करावी लागते. आता विचारले का बघा, डॅश युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली. ठीक आहे, निष्काळजीपणे तू जे काही खर्च करतोस, कुठली काळजी न करता, रेकलेस, केअरलेसली, कुठलीही काळजी न करता जे काही तू पैसे खर्च करतोस त्याच्यापूर्वी आधी काहीतरी कर. कास्ट आउट कर, कास्ट अप कर, कास्ट अबाउट कर, कास्ट ऑफ कर. लक्षात ठेवायचं, याचं बरोबरचं उत्तर आहे कास्ट अप. म्हणजेच लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला या प्रकारचा प्रश्न विचारला तर अजिबात फिक्स काय त्याला आपण काय म्हणतो, आता या ठिकाणी तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल थोडीशी. ओके, बघा आता कास्ट अप म्हणजे काय, तर तुझी जी काही इन्कम सोर्स आहेत, ठीक आहे, सगळंच संपवण्याच्या आधी, निष्काळजीपणे पूर्णपणे खर्च करण्याच्या आधी काय कर, कास्टअप कर. कास्टअप म्हणजे त्याचं मोजमाप कर, म्हणजे ते कम्प्यूट कर. ओके, मेजर कर, वाढवण्याचा प्रयत्न कर, हे सगळं याच्यामध्ये येणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, याचा बरोबरचा पर्याय आहे त्यांनी म्हणजे कास्टअप हा बरोबरचा पर्याय आहे. टॅली कर तरी पण चालेल. कास्ट आउट म्हणजे थ्रो करणे, फेकून टाकणे. ठीक आहे, कास्ट अबाउट म्हणजे काहीतरी सर्च करणे, काहीतरी गोष्टी पाहणे, सर्च करणे, लुक इनटू करणे. ठीक आहे, बरोबरचा पर्याय आहे दुसरा. कास्ट अप करणे, मोजमाप कर,
टॅली कर, एकत्र साठव, कधी सगळं संपून जाण्याच्या आधी, निष्काळजीपणे खर्च करण्याच्या आधी. ठीक आहे, कास्ट अप युअर इन्कम. ओके, अशा प्रकारचे एका दुसरा प्रश्न आयोग वारंवार प्रत्येक पेपरला विचारत असतं. आगामी काळामध्ये सिद्धूची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे, त्याला सुद्धा एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा, द करेक्ट सफिक्सेस टू फॉर्म डेमिनिटिव्स फ्रॉम द वर्ड बुक अँड वीक रिस्पेक्टिव्हली. दरवर्षीच्या एका पेपरला 2-3 प्रश्न असे वेगळे येतात ज्यामध्ये आयोग काहीतरी एक भारी भारी शब्द वापरतो. तसा हा शब्द वापरलेला आहे बघा. आता या शब्दातच सगळा जास्त महत्वाचा पार्ट आहे. व्हॉट इज डेमिनिटिव्स म्हणजे काय? तुम्हाला लहानातला लहान भाग करायचा आहे. लहानातला लहान भाग करणे म्हणजेच डायमिनिटिव्स. ठीक आहे, आता मी म्हटलं बघा, आता माझ्याकडे हा पेपरचा एक संच आहे. ठीक आहे, या पेपरचा एक संच माझ्याकडे आहे. मी म्हटलं हा संच आहे बरोबर. तर याचा लहानातला लहान भाग कोणता आहे? तर एक पेपर आहे. ठीक आहे, माझ्याकडे समजा अनेक पेनाचा बॉक्स असेल, त्यातला पेनाचा बॉक्स त्यातला एक भाग कोणता लहानातला लहान? तर तो असतो एक सिंगल पेन. सो व्हॉट इज डायमिनिटिव्स? लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे अनेक गोष्टी असतात, त्यातला सगळ्यात लहान भाग करणे तर आपण म्हणतो डायमिनिटिव्स. ठीक आहे, बघा असं लक्षात ठेवलं, हे डिमिनिश. डिमिनिश नावाचा एक वर्ब आहे ना, डिमिनिश करणे, खूप कमी करणे, तर आपण काय म्हणतो? नष्टच होणे, कमी करणे, किंवा थोडं नजरेपासून दूर जाणे, डिमिनिश होणे. ठीक आहे, तसं कमी करणे लक्षात ठेवायचं. आता विचारले काय, 2 शब्द आहेत, त्या 2 शब्दांचे तुम्हाला रिस्पेक्टिव्हली हे सफिक्स वापरून डायमिनिटिव्स करायचे आहेत. आता बघा, बुकला जर मी वाय लावला तर तो होतो बुकी. बुकी करून तुम्ही बघा, आता लक्ष द्या, बुक म्हणजे फॉर एक्झाम्पल साधारणपणे कुठलंही पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये भरपूर जास्त पानं आहेत. ठीक आहे, हे कुठलंही पुस्तक आहे. आता जर मला या बुकचा लहानसा एखादा भाग करायचा असेल, 1-2 पेजेसचा वगैरे, तर मी त्याला बुकी म्हणतो का? अजिबात नाही. म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. बरं, वीकचा विकन इकडे जायची गरज नाही, कारण तुम्हाला एकच फॉलो करायचं आहे. देन बुकर. बुकर म्हणजे जो पुस्तकं वाचतो वगैरे, बुकिंग करणारा, बुकर करणारा. शक्यतो आपण ना मॅन बुकर पुरस्कार आहे बघा, ज्याचं खूप जास्त लिखाण चांगलं आहे, पुस्तकाचं लिखाण चांगलं, तर आपण बुकर. पण बुकर म्हणजे व्यक्ती झाली. ठीक आहे, हे सुद्धा कॅन्सल झालं. इथं आहे बुकिश आणि इथं आहे विकनेस. बघा, विकनेस म्हणजे तुम्हाला खूप जास्त काही विकनेस आला, आपण म्हणतो ना की स्ट्रॉंग, खूप जास्त स्ट्रॉंग आहात, खूप जास्त वीक आहात, म्हणजे कमजोरपणा आला, कधी कंटाळा आला, कधी थकवा आला, त्याला आपण तो विकनेस. पण मला सांगा, वीकचा विकनेस हा त्याचा लहानसा भाग होईल का? किंवा बुकचा बुकिश. बुकिश म्हणजे काय असतो? बुकिश म्हणजे खूप जास्त पुस्तकं वाचणारा, जो नेहमी वारंवार पुस्तकच वाचतोय, त्याला दुसरं काही जास्त येत नाही. बुकिश आपण ना, बुकिश नॉलेज म्हणजे खूप जास्त पुस्तक वाचून केलेलं नॉलेज. ठीक आहे, तर बुक, बुकिश. बुकिश हा व्यक्ती झाला, हे आपण व्यक्तीसाठी वापरतो, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. राहायला पर्याय कोणता? बुकलेट आणि विकलिंग. हे लक्षात ठेवा. बघा, जर हे बुक असेल तर लहानातला भाग कोणता असतो? बुकलेट. आपण म्हणतो ना पॅम्पलेट, बुकलेट. झाला की नाही लहान भाग? पुस्तकाचा लहान भाग एकदम डायमिनिटिव्स कुठला झाला? बुकलेट. तसं वीकचा लहान भाग कोणता झाला? विकलिंग. विकलिंग म्हणजे वीक म्हणजे अशक्त झालाच, पण त्याचा लहानातला भाग कोणता आहे? काहीतरी पाठ दुखला. बघा, वीक म्हणजे मला ओव्हरऑल विकनेस वाटायला लागला, पण लहान भाग एका दुखला फॉर एक्झाम्पल हात पाय दुखले किंवा काहीतरी आपण विकलिंग. लक्षात ठेवायचं, हे दोन्हीही महत्वाचे आहेत. डायमिनिटिव्स असा एक प्रकार असतो ज्यामध्ये ह्या गोष्टी विचारल्या जातात. अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. बरोबरचा पर्याय 4था आहे. काही लोकांना असं वाटणं असेल की फक्त शेवटी जोडायचं आहे, जे बरोबर ऐकायला वाटतं ते बरोबर उत्तर. काही लोकांनी हे लिहिलं असणार आहे, कोणतं? मला वाटतं हे पण लिहिलं असेल. हे वीकचं विकनेस होते, बुकचं बुकुश होतंय, चला लिहून टाकूया. तसं नाही. डायमिनिटिव्स तुम्हाला अर्थ, मी म्हणलं कधी कधी आयोग 1, 2, 3 प्रश्न कधी कधी आउट ऑफ ऑर्डर टाकतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बरोबरचा पर्याय 4था आहे. देन 60, मेरी वॉज द राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रॉन. आता गडबड करू नका. भरपूर विद्यार्थ्यांनी काय केले? सक्सेसरला डिरेक्टली जोडून टाकले इनहेरिटर. सक्सेसर आणि इनहेरिटर हे दोन्हीही समानार्थी झाले. विचारले काय? सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम. इथं घात तुमचा झाला असेल, आता पण लक्षात आला असेल कदाचित, आणि तुम्हाला समजते, हरकत नाही. बघा, असा निगेटिव्ह विचार करायचं नाही की सर आयोगाचे आन्सर की पर्यंत आम्ही थांबतो. हरकत नाही. म्हणजे मला हे सांगायची गरज आहे की आयोगाचे आन्सर की आज ना उद्या येईलच, पण आपण एक जनरल फॉर्मॅट आणूया की बाबा एवढे प्रश्न माझे 50 फॉर एक्झाम्पल 45-46 मी सोडवले होते, त्यातले माझे जवळपास 35 ते 38 बरोबर आहेत. म्हणजे जनरल एक कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये राहतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये असं नाही की पेपरच घेऊन बसा आणि टिकमार्क करत बसा. जनरल बघा की बाबा 5 चुकले 6 चुकले, आयोगाची आन्सर की येणारच आहे. त्याची वाट आपण 4-5 दिवस बघूया. पेपर अपलोड झाला की त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याची आन्सर की येऊन जाते. ठीक आहे, फक्त
आगामी काळामध्ये जी परीक्षा आहे, पुन्हा आपली गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे काही एक दीड महिन्यानंतर. त्यासाठी पुन्हा तुम्हाला हा पेपर बघावाच लागेल व्यवस्थित. ठीक आहे, ओके. तर सक्सेस म्हणजे नंतरचा, सक्सेसर म्हणजे उत्तराधिकारी. ओके, उत्तराधिकारी म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे, माझं एवढं जायदाद आहे, माझं एवढं सगळं आहे, तर माझा उत्तराधिकारी कोण? म्हणजे मी जर उद्या मेलो तर माझा सगळा सक्सेसर कोण असणार आहे? ठीक आहे, विचारले काय? अँटोनिम. लक्षात ठेवायचं, सक्सेसरचा अँटोनिम आहे प्रिडेसेसर. बघा, तुम्हाला इथनं सुद्धा लॉजिक लावलं असतं. प्री म्हणजे आधी, प्रिफिक्स असेल, प्रिलेम असेल, प्रिपोन असेल, म्हणजे आधीच्या गोष्टी करणे. ठीक आहे. प्रिडेसेसर म्हणजे काय? तर पूर्वाधिकारी म्हणजे जर समजा मी एक व्यक्ती म्हणलं, माझा उत्तराधिकारी कोण असेल? उद्या समजा एखादं मुलबाळ झालं, ते माझे उत्तराधिकारी असतील. माझा पूर्वाधिकारी कोण होता? तर माझे आई वडील किंवा ज्यांच्या नावावर संपत्ती आहेत ती. आलं का लक्षात? व्यवस्थित काही गोष्टी करायच्या, बाकी तर याची गरजच नाहीये. सपोर्टर, एज्युकेटर काही गरज नाही. पण विद्यार्थी तर चुकले असतील. इनहेरिटर म्हणजे आधीपासून ज्या गोष्टी आपल्याकडे येतात, आधीच्या जनरेशन पासून. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. अँटोनिम, सिनोनिम. तर आगामी काळामध्ये सुद्धा जी आपली गट ब गट क होणार आहे, पूर्व असेल, मुख्य असेल, यासाठी सध्या आपली बॅच चालू आहे. यशस्वी मार्गदर्शक आहेत. प्रत्येक विषयाला वेगळी फॅकल्टी आहे, लक्षात ठेवायचं. मग पूर्व असेल किंवा मुख्य असेल तर आगामी काळामध्ये आपली गट क ची सुद्धा मोठी धमाकेदार ऍड पडणार आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, आता पण आपली गट ब ची परीक्षा आहे. काही दिवसानंतर, मला वाटतं त्याला 20-25 दिवस राहिलेले आहेत. तर जे विद्यार्थी आहेत त्यांनी या बॅचचा लाभ घेऊ शकता. महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. जाऊन सुरुवातीला ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावर आपण सविस्तर तुम्हाला वर एकलव्य बॅच दिसेल. या बॅचला क्लिक करा आणि तुम्ही एकदा फ्री लेक्चर्स पाहून घ्या. प्रत्येक विषयाचे आपण फ्री लेक्चर्स टाकलेले आहेत. चांगलं वाटलं एकदा बिंदास्त घेऊ शकता, किंवा लक्षात ठेवायचं त्याचबरोबर आपल्या युट्यूबला सुद्धा, जे आपलं एमपीएससी फॅक्टर्स युट्यूब चॅनल आहे, याच्यावर आपण वारंवार काहीतरी अपडेट टाकतो. आगामी एमपीएससी परीक्षा आहेत, पोस्ट मार्गदर्शन असेल, कसा अभ्यास करायचा किंवा काय काय गोष्टी आहेत हे आपण सविस्तर या ठिकाणी सांगणार आहोत. बॅच आवडल्यास नक्की घ्या. काही तुमच्या शंका असतील तर बिंदास तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकाला कॉल करा किंवा मेसेज सुद्धा करू शकता. सध्या आपण ऑफरला फी देत आहोत आणि या सर्व गोष्टी आपल्याकडे देण्यात येत आहेत. सराव टेस्ट आहेत, विश्लेषण आहेत, किंवा सगळं तुम्हाला देत आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, लक्षात ठेवायचं. आगामी मुख्य परीक्षा सुद्धा होणार आहेत, पूर्व सुद्धा होणार आहेत. सविस्तर त्याचा फायदा करून घ्या. ठीक आहे, ओके, चला. देन 61वा प्रश्न, द नाउन, प्रोनाउन ऑर नाउन फ्रेज विच फॉलोज _an म्हणजे त्यांनी दिलेलं आहे तसं डॅश वर्ब इज कॉल्ड इट्स ऑब्जेक्ट. हा सुद्धा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजणार नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. बघा, आता एक्झाम्पलचा वापर आपण त्या स्टेटमेंटचा वापर इथे करूया. द नाउन, ठीक आहे, हा पण नाउन. द नाउन, प्रोनाउन तर नाही, आपण कुठला एक घेऊया. द नाउन किंवा प्रोनाउन किंवा नाउन फ्रेज विच फॉलोज वर्ब म्हणजे हे फॉलो, वर्बला फॉलो करणारं म्हणजे नंतरचं, बरोबर ना? मग आता मला सांगा की जो तुमचा इथं वर्ब आहे त्याला जर फॉलो कुठल्या प्रोनाउन, नाउन फ्रेजने केला असेल तर हा वर्ब काय झाला? हा वर्ब झाला ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय? तर सकर्मक क्रियापद. येते की नाही सकर्मक क्रियापद? का? सब्जेक्ट झाला, वर्ब झाला आणि ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट तुमचा नाम असेल, ऑब्जेक्ट तुमचा सर्वनाम असेल किंवा नाउन फ्रेज पण असेल, काही फरक पडत नाही. पण लक्षात ठेवायचं, ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल, ट्रान्झिटिव्हच असेल तरच तुम्हाला ऑब्जेक्ट काढता येतो. हा झाला ऑब्जेक्ट. पण कोणता वर्ब पाहिजे मला? ट्रान्झिटिव्ह पाहिजे. पर्याय क्रमांक दुसरा. हे असलं काय नसतं स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब, काही गरज नाहीये, उगाच तुम्हाला टाकलं जातं. महत्वाचे काय आपल्याला वर्बचे टाईप कोणते आहेत? ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह. मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. पुन्हा हेल्पिंगचे पुन्हा टाईप पडले, प्रायमरी ऑक्झिलरी आणि तुमचे मॉड्यूल ऑक्झिलरी, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बरोबरचा पर्याय आहे ट्रान्झिटिव्ह दुसरा. देन चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. सगळीच वाक्य सेम आहे, फक्त लक्षात ठेवायचं आर्टिकलचा वापर आणि थोडंसं इकडे तिकडे केलेला असेल. द आहे, इथं सुद्धा द आहे. इथं वाचून बघूया. सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. बरोबर आहे. सिलॉन म्हणजे जुनं नाव त्याचं सिलॉन होतं, आता सध्या श्रीलंका आहे. आणि हे दोन वाक्य आहेत बघा. सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया, टू द साऊथ ऑफ इंडिया सगळं सेम आहे,
फरक फक्त एवढाच आहे, इथं आर्टिकल द आहे, इथं आर्टिकल द नाही. सिलॉन टू इज साऊथ ऑफ इंडिया. सिलॉन टू हे कुठलं आलं ग्रामर? अरे तुमचा करता झाला तर क्रियापद घ्या ना, मध्येच काय घालता इथं? द सिलॉन इज टू साऊथ ऑफ इंडिया, इथं त्यांनी स्किप केलं. कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा दिशा येतात, दिशा, तेव्हा तुम्हाला आर्टिकल द वापरणं गरजेचं आहे. टू द नॉर्थ, टू द साऊथ, टू द ईस्ट, बरोबर ना? सन रायझेस इन द ईस्ट, सन सेट्स इन द वेस्ट, द ईस्ट, द वेस्ट, म्हणजे मला आर्टिकल द पाहिजे. आर्टिकल दिशेला द लागलाच पाहिजे. हे दोन आहेत, पण इथं त्याचा नाही. याचा अर्थ हा पर्याय गेला आणि हा बघता क्षणी गेला होता. आता लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ठिकाणाची नावं सांगता, देशाचं नाव असेल, राजधानीचं नाव असेल, शहराचं नाव असेल, शक्यतो तुम्हाला आर्टिकल द घेऊन जायचं नाही. सर्वांनाच माहिती आहे की ते जे आर्टिकल द लावलं तर आपण ते डेफिनेट म्हणतो ना, तो तुमचा प्रॉपर नाऊन झाला, स्पेसिफिक झाला. आता विद्यार्थी म्हणणार, सर सिलॉन नावाचा एक देश होता, मान्य आहे, तर आर्टिकल द लावलं पाहिजे. मला सांगा, तुम्ही उद्या काय करणार? सुरुवातीला सगळ्यांना द लावून टाकणार. द कोल्हापूर, द पुणे, द महाराष्ट्र, द मुंबई. सुरुवातीला काही गरज नाही. इंट्रोड्यूस करताना एक जनरल लँग्वेज म्हणजे आपल्या इंग्रजी लँग्वेजमध्ये, जनरल सेन्समध्ये आपण सुरुवातीला द चा वापर करत नाही. ठिकाणाचं नाव वगैरे असेल, व्यक्तीचं नाव असेल, भलेही ते स्पेसिफिक असेल, सुरुवातीला द वापरू नका. द वापरलं नाही म्हणजे बरोबरचा पर्याय दुसरा, सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. आलं का लक्षात? बघा, लहान लहान बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठं आर्टिकल द वापरायचं, त्याचबरोबर आर्टिकल द कुठं वापरायचं नाही, तेवढंच महत्वाचं आहे. मग सुरुवात असेल किंवा शेवटी पण ठिकाण असेल तर वापरायची गरज नाही. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं, तुमच्या समोरच मी एक्झाम्पल टाकतो. वाचताना कसं वाटतं बघा ना. द मुंबई इज द कॅपिटल ऑफ द महाराष्ट्र. लावा अजून 2-3 ठिकाणी द. काय काय चाललंय इथं पण द. हा, हे ठीक आहे का? द कॅपिटल हा जो शब्द आहे हा स्पेसिफिक यासाठीच आलेला आहे. द कॅपिटल बरोबर आहे, चालेल. पण द महाराष्ट्र, द मुंबई असं आपण काय वापरायची गरज आहे? मग असल्या ठिकाणांना शक्यतो सुरुवात आणि शेवटला आर्टिकल द वापरायची गरज नाही. बघा, बॅरियर करा. इंग्रजीचा अभ्यास सर्वजणच करतात, पण काही गोष्टी हलक्या फुलक्या असतात, नियमामध्ये आणाव्या लागतात, बरोबरचा पर्याय काढावा लागतो. आलं का लक्षात? व्यवस्थित बघायचं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चूज द वर्ड ग्रुप स्पेल्ड करेक्टली. हा एक आयोगाचा पॅटर्न नेहमी असतो. तुम्हाला स्पेलिंगचे एरर विचारले जातात आणि सगळ्यात भारी यात मजा काय आहे, ऍटलिस्ट एक तरी तुम्हाला शब्द माहिती असणार जे स्पेलिंग चुकलेला आहे. बघता क्षणी कळतं. ड्रॉट रेस्टॉरंट, रेस्टॉरंटला ई लागत नसतं, रेस्टॉरंटला ए लागतं. डोकं जास्त चालवायचं नाही, पूर्ण ऑप्शनच कॅन्सल करायचा. इथं काय लॉजिक लावलं मी? अरे 4 असतील 5 असतील फरक काय पडतो? जरी त्या 4 मधले एक जरी चुकलं, तुम्ही असं करणार आहे का? आयोगाला सांगणार आहे का की बाबा हे पहिले 3 घे, 1 2 3 घे आणि हे तेवढं साईडला ठेव, असं कसं सांगणार? एक जरी चुकलं, ऑप्शन बिंदास्त काढून टाकायचा. एलिमिनेशन इज द बेस्ट वे टू टॅकल द थिंग्स. ओके. ट्रूलीला ई लागत नाही, ठीक आहे. ब्रेव्हिटी, अचीव, चुकलं इथं. अचीवला त्यांनी ई खाऊन टाकला, हे सुद्धा चुकलं. मी पुढे गेलेलोच नाहीये. नेव्हर बरोबर आहे. गॅरंटी पण बरोबर आहे, ठीक आहे. लाईट बरोबर आहे. फ्लाईट पण बरोबर आहे. हाईट मात्र चुकलं. हाईटला ई कुठं गाळला त्यांनी? ई स्किप केला ना. माईट बरोबर आहे, हे पण चुकलं. बरोबरचा पर्याय चौथा. बघा, ॲमेचर नौखा, ॲमेटियर नाही म्हणायचं, ॲमेचर. टेंटेटिव्ह, कंटिंजन्सी बरोबर आहे. समराईज, आता आयोगानं मुद्दाम केलेला आहे ते. काय सांगा? आपण लय हुशार आहे, आपलं चुकलं गेलं की आयोगाला सांगतो हे नाही, हे तुमचं चुकलेलं आहे, प्रश्न रद्द करा वगैरे. आयोग आपल्यापेक्षा हुशार झाले. त्यांनी काय केले? त्यांनी दोन्हीही दिलेले आहेत. तुम्ही असंही वापरू शकता समराईजला आणि असं सुद्धा वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी झेड आणि एस चा एक रिसेंबल होतो. म्हणजेच काय, जर तुम्ही झेड वापरत असाल तर ते युएस इंग्लिश आहे. अमेरिकन इंग्लिशमध्ये समराईजला झेड वापरतात आणि आपल्या इंग्लिशमध्ये, युके इंग्लिशमध्ये समराईजला आपण शक्यतो येस वापरतो. मग हे सुद्धा बरोबर आहे. दोन्हीकडे दिलेलं आहे त्यांनी. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. स्पेलिंग सगळे बरोबर असणारा, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आयोग एक स्टेप पुढे जात आहे आपल्यापेक्षा. नेक्स्ट, झेनिथ. हा तुमचा जिओग्राफीचा किंवा थोडासा ऍस्ट्रॉलॉजी वगैरे ऍस्ट्रॉनॉमीचा भाग होता, ठीक आहे. लक्षात ठेवायचं. 2 बिंदू असतात. झेनिथ, द लाईन ऍट विच द अर्थ सरफेस अँड द स्काय सीम्स टू मीट. चुकलं. बघा, जर समजा इथं कुठला एखादा मुलगा उभा आहे आणि हे समजा आकाश आहे, तर त्याला अशा पॉइंटला वाटतं ना तो इथंच उभा आहे,
पण पृथ्वी तर तो अशीच बघतो आणि एका पॉईंटला त्याला वाटतं की हे आणि हे पूर्णपणे जुळलेलं आहे. म्हणजे धरती सुद्धा जुळली, आकाश पण जुळला आणि या भागाला म्हणतात जनित नाही, त्या एका पॉइंटला म्हणतात हॉरिझॉन. हॉरिझॉन म्हणजे क्षितिज. आपण कधी बीचला जातो बघा, बीचला गेल्यावर पाणी आहे बरोबर, समुद्राचं पाणी आहे आणि पुढे 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 एकदम पुढे बघितल्यावर आकाश त्या समुद्राला मिळून जातं. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो शक्यतो तुमचा हॉरिझॉन. वेगवेगळे प्रकार असतात हॉरिझॉन्टल म्हणजे वेगवेगळे आहेत, ट्रू हॉरिझॉन किंवा निगोशिएबल हॉरिझॉन असे वेगळे प्रकार आहेत. पण हॉरिझॉन लक्षात ठेवायचं, अशी एक लाईन असते तुम्हाला इथे वाटतं की दोन्ही मीट झालेले आहेत. ठीक आहे, विचारले काय सॉरी हा जेनिथचा अर्थ काय होतो? जेनिथचा अर्थ काय होतो तर हा नव्हे, याचा अर्थ होतो हॉरिझॉन. जेनिथ काय असतं? द हायेस्ट पॉइंट इन द स्काय रीच्ड बाय द सन ऑर द मून. बघा दुसरी केस, समजा सूर्य असेल किंवा चंद्र असेल तर एका पॉइंटला असा एक कुठला तर हायेस्ट पॉइंट असतो, त्याला म्हणायचं जेनिथ, सर्वोच्च बिंदू. जेनिथ म्हणजे खूप जास्त मोठा पॉइंट, एकदम मोठाच्या मोठा पॉइंट, पीक लक्षात ठेवायचं. जेनिथ म्हणजे सूर्य, चंद्र किंवा सूर्य अशा ठिकाणी का जातात खूप जास्त दूर असतो, लक्षात ठेवायचं. त्याला आपण काय म्हणतो? जेनिथ. हे बाकीचं काय गरजच नाहीये. ठीक आहे, हा तुमचा डिरेक्टली फिक्स तुमचा पॅटर्न होता. ओके, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड लाईव्हली. लिव्हली म्हणायचं नाही, लाईव्हली म्हणायचं. लाईव्हली म्हणजे काय? चिअरफुल, एकदम एनर्जेटिक, एकदम आनंदी, उत्साही. लक्षात ठेवा, लाईव्हली तो लाईव्हली आहे. ठीक आहे, चिअरफुल आहे, उत्साही आहे, आनंदी आहे. विचारले काय तर त्याचं अपोजिट म्हणजे अँटॉनिम विचारलेलं आहे. गडबड करून दुसराच द्यायचा नाही. जर उत्साही असेल, आनंदी असेल आणि जर कोळमासलेला असेल, शांत असेल, बिचाराच्या मनामध्ये दुःख असेल, त्याला खूप जास्त प्रॉब्लेम असतील तर तो कसा असतो? डल असतो. ऑपेक नाही, अनक्लिअर नाही, अनरियल नाही. ठीक आहे, लाईव्हली, डल विरुद्धार्थी बरोबर आहे. इथं काय कॅन्सलेशनचा काही विचारच करायचा नाही. कुठंतरी मला वाटतं एका दुसरा प्रश्न होऊ शकतो, पण ते आयोग ठरवेल, तिथं मी कोण सांगणार नाही. ठीक आहे, ओके. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. पंक्च्युएटेड सांगितलेलं आहे, पंक्च्युएशन मार्क ला एक 100% प्रश्न दिलेलाच असतो. ओके, आणि लय डोकं लावायचं नाही. पंक्च्युएशनला सगळेच वाक्य आहे तशी असतात, फक्त पंक्च्युएशन मार्क आदला बदल केलेली असते. आपण सगळंच वाचत बसायला लागलो. व्यवस्थित बघा, जर कुठल्याही वाक्यामध्ये असं एक स्टेटमेंट असेल म्हणजे काय? रिपोर्टिंग वर्ब असेल, याचा अर्थ काय? वाक्यामध्ये स्पीच असणार आहे. रिपोर्ट केलेला आहे ना, आय आस्क्ड, आय टोल्ड, आय टोल्ड किंवा काही पण असेल, याचा लक्षात ठेवायचा. तुम्हाला विचारलेला प्रश्न कोणता आहे? हाऊ मेनी आवर्स. आता हाऊ न वाक्य सुरू झाले, याचा अर्थ मला त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे. इथं प्रश्नचिन्ह आहे का रे? बघा, नाही, कॅन्सल. इथं प्रश्नचिन्ह आहे का? इथं प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, इथे एक आहे, इथं आहे का? नाही. मला प्रश्नचिन्ह असणारं वाक्य घेऊन जावं लागेल. आता बघा, कुठल्याही वाक्याच्या सुरुवातीला जर ते तोंडचं वाक्य असेल स्पीच मध्ये, तुमच्या डायरेक्ट स्पीच मध्ये, तर सुरुवातीला तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा लागतो. दुहेरी अवतरण ओपन सुरुवात केली, मग ते जर वाक्य मी बघितलं तर शेवटी क्लोज पाहिजे. आहे का क्लोज? आहे, तेच पाहिजे ना. इथं मात्र बघा, इथं त्यांनी क्लोज केलेलं नाही. याचा अर्थ तिसरा पण पर्याय गेला, बरोबरचा पर्याय दुसरा. ओके, जरा पंक्च्युएशन मी एकदा चेक फक्त करतो, कारण माझी मिस्टेक नको व्हायला. 66 हाऊ मेनी आवर्स आर देअर इन रेफर्ड. हा बरोबर आहे, इथं आहे आणि इथं मात्र नाही. म्हणजे बघा, जसं तुम्ही सुरुवात करायला लागलाय तुमच्या वाक्यात तिथे शेवटी पण पाहिजे. पण लक्ष द्या, पहिला प्रश्न संपला आणि मगच तुमचं हे असं पाहिजे. असं नाही करायचं कधी, चुकलं. आलं का लक्षात? हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा, हाऊ मेनी आवर्स, किती आवर्स आहेत देअर इन रेफर्ड. रेफर्ड हा एक शब्द आहे आणि एका शब्दाला, एक दोन शब्दाला, फ्रेजला तुम्ही दुहेरी अवतरण करू शकता. पण तो शब्द पूर्ण झाल्यावर वाक्याला विचारलेला WH आहे, प्रश्न आहे, प्रश्न पूर्ण केला, माझं वाक्य पूर्ण केलं आणि मग तुम्हाला हे आलं. ओके, दिस इज म्हणजे हे पूर्ण फिक्स लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे, 66 ला 2. देन नेक्स्ट, व्हेन विल यू ब्रिंग इट. 67, व्हेन विल यू ब्रिंग इट. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करत असताना पहिली गोष्ट टेन्स चेंज करू नका. आणि आयोगाच्या त्या स्टेटमेंटला सुद्धा टेन्स चेंज केलेला नाही. बघा, विलचा विलच ठेवलाय सगळीकडे, त्यामुळे सगळंच बरोबर आहे. पण मला सांगा, जर मला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल, ठीक आहे, मला त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, व्हेन विल यू ब्रिंग इट. आता
ह्या वेनसाठी मला वेदर वापरायची गरज आहे का? कधी पण लक्षात ठेवायचं, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये WH असेल, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना मला WHच लागतो, तोच वाला लागतो. फक्त हू साठी मला बाय हुम घ्यावं लागतं, बाकी कुठले बदलायचं नाही. ओके, व्हेन असेल व्हेन घ्यायचं, वाय असेल वाय घ्यायचं. तुम्ही व्हेनला वेदर काय घेतलं? चुकलं. देन व्हेन विल यू बी ब्रॉट इट, व्हेन इट विल बी बीइंग. आता मला सांगा, या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये कुठं ING चा संदर्भ दिलेला आहे का? कुठं VING का वर्ब आहे का? रीडिंग बिंग काय जे काय आहे का? ING नाहीच आहे. मग ING नसेल तर बिंगची गरज आहे का? अजिबात नाही. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बिंग कधी लागतो? जेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुमचा ING लागणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे महत्वाचं काय आहे, अभ्यास करताना ह्या गोष्टी क्लिअर आउट कराव्या लागतील. ओके, देन आता माझे दोन पर्याय शिल्लक आहेत. व्हेन विल यू बी ब्रॉट इट, व्हेन विल यू बी ब्रॉट नसतं, व्हेन विल यू बी ब्रॉट म्हणजे तुला ब्रॉट केलं जाईल, की व्हेन विल इट बी, इट बी म्हणजे इट जी तुमची वस्तू आहे, इट बी ब्रॉट बाय यू. आता बघा, आपण जर प्रॉपरली फाइंड आउट केलं, व्हेनला तसंच ठेवलं, व्हेन विल यू ब्रिंग इट, हे तुमचं वाक्य. यू तुमचा आला सब्जेक्ट, ब्रिंग आला तुमचा वर्ब, इट आला तुमचा ऑब्जेक्ट. ठीक आहे, व्हेनला मी तसंच ठेवलं, मला हे सुद्धा तसंच ठेवावं लागेल. ऑब्जेक्ट आला इट इथं, देन ब्रिंगचा केला मी ब्रॉट, देन विलचा केला मी विल बी, पण विल बी असं लिहावं लागतं. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये विल असलं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं रे? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतो विल बी. पण मला फक्त फ्रेम करावं लागेल ना क्वेश्चनचं स्टेटमेंट, म्हणून त्याला थोडंसं इथं फ्रेम केलंय, विल इट बी. देन ब्रिंगचा V3 काय आहे? ब्रॉट. कंपल्सरी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला V3 लागलाच पाहिजे. V3 शिवाय पॅसिव्ह व्हॉइस होत नसतो, लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? तिसरा. कुणाकडनं? कुणाकडून? तर बाय यू. ठीक आहे, नेक्स्ट. ही गेव आउट दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा. ठीक आहे, ही गेव आउट. द फ्रेज अंडरलाईन इन द सेंटेन्स अबोव मीन्स, त्याला कॅनडाला जायचं आहे, त्यानं गेव आउट केलं. गे आउट केलं म्हणजे काय? त्यानं एकदा फक्त बोलून दाखवलं, त्यानं जाहीर केलं, त्यानं डिक्लेअर केलं, त्यानंच अनाउन्स केलेलं आहे. जाहीर करणे किंवा डिक्लेअर करणे, बरोबरचा पहिला पर्याय पहिलाच आहे. काय काय लोक हे सुद्धा म्हणू शकतात, शेअर द न्यूज. ठीक आहे, पण मला असं वाटतं की बरोबर फर्स्टच आहे. सजेस्टेड, ऍडमिटेड नव्हे. न्यूज शेअर केली, अनाउन्स केलं, दोघांमध्ये थोडासा फरक आहे. शेअर करणे म्हणजे जाऊन मी एखाद्याला शेअर केलं किंवा चला मी असंच कॅनडाला चाललोय. अनाउन्स करणं म्हणजे सगळी लोक बसलेली आहेत, मी सगळ्यांना एकाच ह्याच्यात सांगितलं की मी कॅनडाला चाललेलो आहे. सो इथं बरोबरचा पर्याय अनाउन्स आहे. लेट अस सी, माझ्या मते हे पहिलेच बरोबर आहे, दुसऱ्या तिसऱ्याची काही गरजच नाहीये. तर सुद्धा काही लोक कमी जास्त सांगू शकतात. अकॉर्डिंग टू मी फर्स्ट इज द राईट आन्सर. ओके, 68 फर्स्ट. 69. दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड. पॅटर्न, आता लक्ष द्या. दिस वुड सेट हा एक प्रकारचा जनरेशनसाठी एक पॅटर्न सेट करेल. पॅटर्न सेट करणं म्हणजे काय? तर नियम सेट करणं किंवा स्टँडर्ड सेट करणं किंवा मॉडेल सेट करणं. पुढच्या जनरेशनला ज्या काही गोष्टी लागतात, म्हणजे मॉडेल सेट केला, प्रमोशन, सपोर्ट आणि बॅकिंग नव्हे. लक्षात ठेवायचं, पॅटर्न सेट केला. आपण म्हणतो ना की सध्या जनरेशनला आपण सांगत असतो की बाबा आमच्या काळात आम्ही असं केलं, आमच्या काळात आम्ही हे करायचो. मग आपण एखादी गोष्ट जेव्हा काही करत असतो, आपण त्यांना काय सांगतो? हा पॅटर्न सेट करा, ही गोष्ट सेट करा. पॅटर्न म्हणजे काय? नियम करा, काही रीती असतील किंवा काही त्याला आपण काय म्हणतो मॉडेल्स असतील, तुम्हाला सेट करावे लागतील. ठीक आहे, सो पॅटर्न इज इक्वल टू इथं मॉडेल, लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. बरोबरचं वाक्य सांगायचं आहे, वाचताना व्यवस्थित वाचायचे. कधी कधी आयोग या ठिकाणी इनकरेक्ट पण टाकून देतं. वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. आता तसं बघायला गेलं तर ही एक प्रकारची म्हण आहे. ती म्हण कशी आहे? अ वाईज फ्रेंड, सॉरी, अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड, अशी म्हण आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकली पहिलं वाक्य चुकलेलं आहे. बघा मी का सांगतोय, शक्यतो जर तुम्ही ग्रामर पाहिलं तर ही एक प्रकारची म्हण आहे आणि म्हणीमध्ये दोन्हीकडे आर्टिकल वापरलेली आहेत, जी या वाक्यामध्ये वापरलेली नाहीत. मग आता जनरल बोलला तर तुम्हाला ते पहिलं बरोबर वाटेल, पण ग्रॅमॅटिकली बोलला, प्रोवर्बनुसार म्हणनुसार बोलला तर पहिलं ते चुकलेलं आहे. तिथे तुम्हाला फक्त आर्टिकल दोन ठिकाणी ए पाहिजे. याचा तर मला असं वाटतंय तिथं ए येणार नाही, ए चुकलेला आहे. फर्स्ट इज रॉंग बिकॉज ऍक्च्युअल प्रोवर्ब आहे तो आर्टिकल एनच, आणि आपण बदलत नाही, लक्षात ठेवायचं. प्रोवर्ब बदलत नाही, म्हणी बदलता येत नाही, त्या आहे तशा लिहाव्या लागतात. ठीक आहे, हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. ठीक आहे,
ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे तर फिक्सच येणार आहे. याच्यामध्ये काय बदल आहे का? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, द बेस्ट पॉलिसी. ठीक आहे, डिग्री झाली, सुपरलेटिव्ह, आर्टिकल लागलं द, आणि ही पण एखादी म्हणच आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सर्वोच्च एक प्रकारचा गुणधर्म आहे किंवा धोरण आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पहिल्याचा अर्थ काय होतो? अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड. आर्टिकल अ लागलं पाहिजे होतं. ओके, म्हणजे तुमचा शहाणा जो काही शत्रू आहे तो तुमच्या मूर्ख मित्रापेक्षा चांगला आहे. ओके, बेटर दॅन, चांगला आहे. सो पहिलं चुकलं, कारण का आर्टिकल अ लागलं पाहिजे होतं. तिसरं मला बरोबर आहे. इथं सी आहे, इथं पण सी आहे, म्हणजे फक्त बी कॅन्सल झालं. आता मला बी चेक करावं लागेल. जर बी सुद्धा बरोबर असेल, दुसरा पर्याय बी चुकलेला असेल, तर मला सी घेऊन जावं लागेल. आता बी मध्ये असे जनरल मला वाटते काही प्रश्न संदिग्ध असू शकतात, लक्षात ठेवायचं. पण जेवढं काही वाचन माझं आहे, हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. बघा, तुम्ही जेव्हा जनरल सांगता जनरल, तेव्हा तुम्हाला ब्रिक्स वापरावं लागतं, ना की ब्रिक. आता हाऊसेस आहेत ना, कुणाचा पर्टिक्युलर सांगितलेला आहे का? द हाऊस ऑफ कुणा सांगितलेला आहे का? हाऊसेस म्हणजे सर्वसामान घर. सर्वसामान्यपणे जी काही घरं असतात ती दगड आणि विटांनी बनलेली असतात. मी काय म्हणलं? दगड आणि विटांनी बनलेली असतात. म्हणजेच काय, ब्रिक आणि सिमेंटच्या ऐवजी, सॉरी सिमेंट, तिथे सिमेंट घेऊ आपण, ते हे नाहीये, दगड नाहीये. सो मला असं वाटतं इथं ब्रिकच्या ऐवजी काय पाहिजे होतं? द ब्रिकची गरज नसते. हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक्स अँड सिमेंट, हे असं मला वाटते. माझं पण चुकू शकतं, शेवटी आयोगाच्या वरती कोणीही नाही, फक्त मी अंदाज सांगतोय. मला असं वाटतं इथं द ब्रिक्सच्या ऐवजी ब्रिक्स पाहिजे होतं. स्टेटमेंट जनरल आहे, बी सुद्धा चुकलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा सुद्धा गेला. चौथा बरोबर आहे. ठीक आहे, फक्त चौथा बरोबर म्हणजेच कुठला? सी स्टेटमेंट बरोबर आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता आयोगाला जर वाटलं की हे स्टेटमेंट जनरल नाही किंवा वरचं जनरल आहे, तर आयोग त्याच्यानुसार तुम्हाला काही गोष्टी सांगेल. पण तिन्हीचा पण ऑप्शन नाही बघा. असा कुठला ऑप्शन आहे का तिन्ही बरोबर आहेत? त्यामुळे काहीतरी चुकलेलं आहे. आणि काहीतरी चुकलं म्हणजे कोणतं? हे किंवा हे 100% चुकलेलं आहे. कारण का सी 100% बरोबर आहे. ठीक आहे, काही ठोकताळे करावे लागतात. ओके, नेक्स्ट, ही सेड टू मी प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. त्याला मला असं म्हटलं की कृपया करून तुझं जे काय पुस्तक आहे ते मला 3 दिवसासाठी वापरला दे. स्पेअर कर, मला त्याची मदत कर. ठीक आहे, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन. वरती डायरेक्ट स्पीच आहे, खाली इनडायरेक्ट आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, जर प्लीज असेल तर शक्यतो रिक्वेस्टेडला घेऊन जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाकी विचार करा. ही टोल्ड टू मी, हा. देन जर तुमचं वाक्य V1 न सुरुवात होत असेल, कधी पण लक्षात ठेवायचं, तुमच्या डायरेक्ट स्पीच मध्ये सुरुवात V1 नसेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये 2 + V1 असा एक वर्ब आला पाहिजे, ज्याला म्हणायचे इन्फिनिटिव्ह वर्ब. ओके, 2 + V1 आहे का? नाही. 2 + V1 आहे, 2 + V1 आहे, 2 + V1 आहे. ठीक आहे, आता त्यानं बघा जनरल जर मी पाहिलं, त्यानं सजेस्ट केलेलं आहे का? किंवा असा पण विचार करूया, ही सेड टू मी, तो मला म्हणाला, मला काय म्हणाला? प्लीज स्पेअर मी. कोण म्हणतोय? तो म्हणायला लागला ना, प्लीज स्पेअर मी युअर बुक. युअर म्हणजे कुणाचं? माझं बुक. मला दे म्हणजे वापरायला दे म्हणजे कुणाला? त्याला, तो म्हणाला. ठीक आहे, आता बघा तुम्हाला या मी मध्ये आणि युअर मध्ये घोळ जास्त होणार आहे. आयोगाने पण काय केले, जर मी अजून एक पर्याय कॅन्सल केला, कोणता? सेड टू मी प्लीजच्या वापराला सजेशन असं करू नका, हे झालं कॅन्सल. त्यानं रिक्वेस्ट केलेली आहे, कारण कृपया म्हणलेलं आहे ना. ठीक आहे, रिक्वेस्टेड. आता बघा दोन्ही वाक्यामध्ये पाहिलं, टू स्पेअर हिज बुक फॉर 3 days, टू स्पेअर माय बुक फॉर 3 days. आता कोणतं बरोबर आहे? आता लक्ष द्या. ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर हिज बुक. हिज बुक, त्याचं बुक आहे का? त्याचं बुक आहे की माझं बुक आहे? महत्वाचं काय आहे? तो काय म्हणतोय? प्लीज स्पेअर मी युअर बुक. युअर म्हणजे कुणाचं? माझं. तो मला म्हटलंय ना की तुझं पुस्तक. युअर म्हणजे तुझं, म्हणजे माझं आलं इकडं. कशामध्ये? इनडायरेक्ट मध्ये. लक्षात ठेवायचं, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक, ना की हिज बुक. हिज म्हणजे त्याचंच होणार. अरे त्याला माझं पुस्तक वाचायला पाहिजे 3 दिवसासाठी, बरोबर ना? तो त्याचं कशाला वाचेल मग? याचा अर्थ काय? फक्त इथे गोल झालाय. चौथा पर्याय बरोबर आहे. आयोगानं फक्त एवढीच मायन्यूट गोष्ट केलेली आहे, चेंज. कन्फ्यूज होऊ शकता म्हणून केलेली आहे. हीच्या ऐवजी काय पाहिजे? माय पाहिजे इथं फिक्स. लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे, इथं स्पेलिंग फक्त मी बघतो, कमी जास्त नको व्हायला. येस, चला 71 ला 4th. देन
करेक्टली स्पेल्ड अंडरलाइंड वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स. ठीक आहे, हे सगळे अंडरलाईन केलेले आहेत. आणि हा लक्षात ठेवायचं, हा तुम्हाला PYQ मधला प्रश्न आहे. फक्त सन, मून, बिन सगळं बदलत जातं. स्टेशनरी भरपूर वेळा आयोगानं PYQ मध्ये विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं, स्पेलिंग मध्ये. आणि हा स्पेलिंगचा दुसरा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कोणतीही सेलेस्टियल बॉडी असेल, कोणतीही सेलेस्टियल म्हणजे चंद्र, ग्रह, तारे, कोणतेही काही असेल, त्या सगळे स्थिर असतात. लक्षात ठेवायचं, ते सगळे स्थिर असतात. आणि स्थिर जर असेल तर लक्षात ठेवा, स्टेशन पहिला लिहायचं, पहिला लिहायचं स्टेशन, स्टेशन आलं. मग लिहायचं स्थिरता, स्थिर, स्टेशनरी, स्टेशनरी म्हणजे ए लागला पाहिजे. आता इथं बघा ई आहे, कॅन्सल. इथं ए आहे म्हणजे सीच बरोबर असणार आहे, पण गडबड गोंधळ करायचा नाही. सी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. दुसरा की तिसरा म्हणजे मी माझं पण चुकू शकतं ना, कमी जास्त. ओके, ठीक. 72. हा, मला वाटलं सी तिसरा असेल. ठीक आहे, सी दुसरा केलेला आहे, तर हे बरोबर आहे. आता बघा इथे काय केले, स्टेशनरी, हे असलं काय असतं, हे कुठलं आहे तुमचं स्टेशनरी, आणि हे आहे. हा, इथे पण चुकलंय त्यांचं, ई टाकलेलं आहे. ईच आहे ना की ए आहे? हा, ई आहे. आता बघा दोन शब्द आहेत. हा एक आहे स्टेशनरी म्हणजे स्थिर असणारा, एका जागी शांत असणारा, आणि एक आहे स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे जे आपलं वह्या, पुस्तकं, पेन, पट्टी, पेन्सिल, कंपास, ते सगळं स्टेशनरी साहित्य असतं. लक्षात ठेवायचं, ई असेल तर आपलं जे साहित्य आहे, अभ्यास साहित्य कसं असतं, स्टेशनरी. आणि स्टेशनरी असेल तर ते असतं आपलं स्थिरता. ठीक आहे, मग हे कन्फ्युज व्हायचं नाही. आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ओके, पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. सी इज द राईट आन्सर, पण पर्याय दुसरा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द अफर्मेटिव्ह सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ड ऑर्डर सिक्वेन्स. वर्ड ऑर्डर सिक्वेन्स सांगायची आहे. लेटचं वाक्य आहे, लेटचं, आणि लेटचं वाक्य असेल, लक्षात ठेवायचं, लेट्स म्हणजे लेटसचं वाक्य असेल तर सुरुवातीला V1 लागतो. लेटस गो देअर, लेटस प्ले क्रिकेट, लेटस सिंग अ सॉन्ग, पहिला चेक करायचं. ठीक आहे, लेटस V1 लागला, बरोबर आहे. लेटस V1 लागला, बरोबर आहे. लेट द विंडो टू ओपन, इथं बी ओपन पाहिजे होतं, तर तुमचा पॅसिव्ह व्हॉइस आला, पण इथं टू प्लस ओपन आहे. लेट द विंडो बी ओपन असतं तर बरोबर आलं असतं. हे चुकलेलं आहे, म्हणजे सी चुकलेला आहे. वी शॅल ओपन द विंडो टू लेट. हा, टू लेटचा पण एक अर्थ होतो, लक्षात ठेवायचं. टू लेटचा सुद्धा अर्थ होतो. टू लेट म्हणजे एखादी जागा, एखादं दुकान गाळा, रेंटनं देणे, रेंटनं भाड्याने देणे म्हणजे टू लेट, वापरास देणे, किंवा चला टू लेट आहे. ठीक आहे, इथे मात्र वी शॅल ओपन द विंडो कशासाठी, भाडे देण्यासाठी. वाचताना समजते की वाक्य चुकीचं आहे, म्हणजे डी पण गेला. आता ए आणि बी शिल्लक राहिला. लेटस ओपन द विंडो सिंपल वाक्य आहे. काय तर चला खिडकी ओपन करूया, लेटस ओपन द विंडो, ह्याच्यामध्ये काय वेगळं लॉजिक आहे का? आणि इथं लेटस ओपन नॉट द विंडो, लेटस ओपन नॉट, ओपन नॉट लागतं का असं? मग लक्षात ठेवायचं, बी चुकलेला आहे. बी चुकला म्हणजे 3 ऑप्शन गेला, पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. ओके, मग लक्षात ठेवा, लेट्स V1, लेट्स नॉट टू प्लस V1. निगेटिव्ह करायचं असेल लेट्स नंतर नॉट लागतं, पॉझिटिव्ह असेल लेट्स नंतर फक्त V1 लागणार. ठीक आहे, इथं पण चुकलं आणि हे पहिलं बरोबर आहे. सो 73चं दुसरं बरोबर आहे. दुसरं म्हणजे हे स्टेटमेंटला म्हणतोय मी. पर्याय क्रमांक दुसरा म्हणजे स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. घोळ करू नका. ठीक आहे, आणि तुम्हाला समजा हा प्रश्न तुम्ही प्रश्नपत्रिका बघायला लागलाय, सोडवायला लागलाय, तुमच्या मनामध्ये काय जे डाऊट्स असतील सुद्धा बिनधास्त विचारा. चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट वर्ड्स विच सिमॅन्टिकली, द वर्ड सिमॅन्टिकली म्हणजे अर्थ सेम असणारे. सिमॅन्टिकली लिंग्विस्टिक्स मध्ये असा एक शब्द आहे सिमॅन्टिकली. नॉर्म, क्वेक अँड रिलेट. बघा, नॉर्म म्हणजे नियम, स्टँडर्ड चालतील. क्वेक म्हणजे हादरणे, शेक होणे. रिलेट म्हणजे एखादी गोष्ट सांगणे, कनेक्ट करणे. आता चेक करूया आपण. ओके, क्वेकचा सिमॅन्टिकली अर्थ क्विक होत नाही, कॅन्सल. ठीक आहे, रिलेटचा अर्थ रिकॉल होत नाही, त्यामुळे हे पण कॅन्सल. आता या दोन मध्ये संदिग्धता आहे, कारण झाले काय, शेक, क्वेक म्हणजे थरथरणे, कापणे, शेक होणे, हलणे. शेकला मी क्वेक म्हणू शकतो, हे बरोबर आलं. रिलेटला मी सांगू शकतो किंवा कनेक्ट करू शकतो. रिलेटेबल आहे म्हणजे कनेक्टिंग आहे, हे पण बरोबर आहे.
पण नॉर्मला मला स्टँडर्ड आणि रूल सुद्धा म्हणता येतं. माझ्या मते तसं पाहायला गेलं तर दुसरा ऑप्शन बरोबर आहे असं वाटतंय. पण रूल म्हणजे सुद्धा स्टँडर्ड्स होऊन जातात. नॉर्म्स, काही नॉर्म्स आहेत, काही स्टँडर्ड्स आहेत. आता हे लक्षात ठेवायचं, एकेका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. नॉर्म म्हणजे स्टँडर्ड सुद्धा बरोबर आहे, स्टँडर्ड म्हणजे नियम सुद्धा बरोबर आहे. दुसरा मला बरोबर वाटतोय, क्वेकला तर शेक बरोबर आहे, रिलेटला रिलेट करणे, काही गोष्टी कनेक्ट करणे, सांगणे, ठीक आहे, हे पण बरोबर वाटते. सो इथं मला असं वाटतं वैयक्तिक की या दोन मध्ये ऑप्शन संदिग्ध आहे. एक किंवा दोन, दोन्हीपैकी एक पर्याय येऊ शकतो. लेट अस सी आयोगाचं काय म्हणणं आहे. पण दोन्हीकडे पाहायला गेलं तर बऱ्यापैकी सगळ्यांची तिघांची अर्थ सेमच होऊन जातात. नॉर्म, स्टँडर्ड, रूल, क्वेक, शेक हे तर सेमच राहिलं. रिलेट, टेल आणि कनेक्ट, पण कनेक्ट जरा जास्त हे वाटतं, ऍब्सोल्युटली जरा जास्त बरोबर वाटते. पण ठीक, हरकत नाही, मी ते संदिग्ध टाकतो. ओके, एक किंवा दोन. नेक्स्ट, द मीनिंग प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर or ancestors is substituted correctly by the word. ॲलिमनी तर अजिबात नाही. ॲलिमनी म्हणजे पोटगी. ठीक आहे, हा पर्याय कॅन्सल झाला. ठीक आहे. देन मॅट्रिमोनी म्हणजे विवाह योग्य, विवाह करण्यायोग्य, विवाहाच्या संदर्भात लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे सुद्धा कॅन्सल झालं. हेरिडिटरी आहे आणि पॅट्रिमनी आहे. दोन इथं तुम्हाला शब्द दिले आहेत. ठीक आहे, हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक. ठीक आहे, आई वडिलांच्याकडून असणारं, आई वडिलांच्याकडून असणारे. काय विचारले? फ्रॉम फादर फक्त विचारलंय, वन्स फादर ऑर अँसेस्टर्स. ठीक आहे, वडिलांच्याकडून म्हणजे आपण पुरखोकी म्हणजे वडिलोपार्जित त्याला आपण म्हणतो. वडिलोपार्जित लक्षात ठेवायचं. पॅट्रिमनी इज द करेक्ट ऑप्शन. पॅट्रिमनी लक्षात ठेवायचं. हा एक शब्द तुम्ही आज शिकला असेल. हेरिडिटरी शक्यतो आपण बायोलॉजी मध्ये वापरतो बघा. आई वडिलांच्याकडनं ज्या गोष्टी येतात त्या हेरिडिटरी असतात. ठीक आहे, अनुवंशिक असतात. डन. 75चं 3 पॅट्रिमनी. ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन, स्टील ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. विचारले काय? अगेन आयोगाचा एक थर्ड वाला पॅटर्न जो आउट ऑफ थोडासा तुम्हाला सांगतो. द सेंटेन्स कनेक्टर दिलेला आहे. अंडरलाइंड कोणता? स्टील. त्याचं एक्सप्रेस, तो एक्सप्रेस काय करतो? लक्ष द्या. जेव्हा पहिल्या वाक्यापेक्षा दुसरं वाक्य थोडंसं विरोधाभासमध्ये असतं. म्हणजे काय? ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन. बघा, त्याला कॉलेज एज्युकेशन अजिबात नाही. मग तुम्हाला असं वाटतं ना, जर त्याला कॉलेज एज्युकेशन नसेल तर तो आयुष्यात नापास झाला असेल, त्याने आयुष्यात काही केलंच नसेल. हे तुमचं एक प्रकारचं वैयक्तिक तुम्हाला एक गोष्ट वाटते की पुढे त्याचं काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, पण स्टील काय? ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट. तरी सुद्धा तो त्याच्या ग्रॅज्युएट्स पेक्षा जास्त पैसे कमवतो. म्हणजे इथं अभ्यास जरी नाही केला, इकडं त्याला चांगल्या गोष्टी मिळत आहेत. म्हणजे हे थोडं असं वाटतंय आणि हे थोडंसं असं वाटतं. याचा अर्थ काय? हे स्टील तुम्हाला कॉन्ट्रास्ट दर्शवतं. विरोधाभास, कॉन्ट्रास्ट. असं वाटतं की हे चुकीचं होईल, पण ते तर चांगलंच व्हायला लागले. ठीक आहे, बरोबरचा कोणता पर्याय आहे? कॉन्ट्रास्ट. कन्क्लुजन नव्हे, ऍडिशन नव्हे, कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम. जर एखादा शब्द असता इथं की बाबा चला याच्यामुळे त्याचा परिणाम वाईट झालेला आहे, शिकला नाही म्हणून तो त्यानं प्रगती नाही केली किंवा आपल्याला त्याच्या आयुष्यात पुढे प्रॉब्लेम झाले, तर मी त्याला कॉन्सिक्वेन्स घेतला असता. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? याच्यापेक्षा हे वाक्य थोडंसं विरोधाभासात्मक आहे. ठीक आहे, बरोबरचा पर्याय आहे कॉन्ट्रास्ट. लक्षात ठेवा. मला वाटते हा स्टेटमेंटचा, नाही स्टेटमेंटचा पर्याय नाही. मला वाटतं त्याचं स्टेटमेंट असं वाटलं मला. कॉन्ट्रास्ट, ऍडिशन नव्हे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट? रिपीटेड आहे, पीवायक्यू मधला आहे. स्वतःची पुंगी वाजवणे, स्वतः तुतारी वाजवणे. ओके, मला सगळं येतं, मीच हुशार आहे. म्हणजेच काय? स्वतःबद्दल खूप जास्त गुणगान गाणे. टू प्रेज वन सेल्फ. बाकी काही करायची गरज नाही. इथं हा तुमचा जो प्रश्न आहे 2 सेकंदामध्ये सुटण्यासारखा होता. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, नन ऑफ अस न्यू द वे. 100% प्रश्न क्वेश्चन टॅगला असतोच. आता लक्ष द्या, क्वेश्चन टॅग मध्ये नन ऑफ अस बरोबर आणि न्यू एवढं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये मला हेल्पिंग वर्ब काढावा लागेल. या वाक्यात तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसतोय का? सहाय्यकारी क्रियापद दिसते का? नाही. न्यू इथं आहे बघा, हा मेन वर्ब झाला. म्हणजेच काय? इथं मला डीड प्लस नो असं काढता येईल. आता मला कळाला डीड म्हणजे हेल्पिंग वर्ब, नो म्हणजे माझा मेन वर्ब. आता मला हेल्पिंग मिळाला ना. क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला काय असतो बघा? तुमचा हेल्पिंग वर्ब पाहिजेच तुम्हाला सुरुवातीला, प्लस नॉट लागेल की नाही ते आपण ठरवूया. तुझा शेवटचा करता लागेल आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता करता काय घ्यायचा? हा नन करता असतो का रे? इथं बघा, इथं अस आहे.
अस हे तुमचं जे काही प्रोनाउन आहे यासाठी मला वी घेऊन जावं लागेल, बरोबर. म्हणजे ननचे ऑप्शन दोन्ही कॅन्सल झाले. राहिला कुठला? इथे एक वी आहे, इथे एक वी आहे. विद्यार्थी काय करतात गडबडीत, नन ऑफ अस, न्यूचं डीड केलं आणि वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह केलं, डिडंट झालं. अजिबात नाही. वाक्यात नन आहे. नन असेल तर ते वाक्य निगेटिव्ह झालं, आणि जर माझ्या वाक्यात निगेटिव्ह असेल मला क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजेच या डीडला तुम्हाला काही नॉट वापरायची गरज नाही, डिरेक्टली म्हणायचं डिड वी. प्रकार क्रमांक पहिला बरोबर आहे. फिक्स फुल स्टॉप मार्क होता. तुम्हाला हमखास इथं प्रश्न विचारला गेला, क्वेश्चन टॅगला येतोच आणि तुम्हाला हमखास मार्क मिळाला पाहिजे. फर्स्ट इज द राईट आन्सर. दे वेर वर्किंग हँड इन ग्लोव विथ द अथॉरिटीज. ह्या सगळ्या अथॉरिटीज आहेत आणि ते सगळेच अथॉरिटीज सोबत काय करतायत? हँड इन ग्लो सारखं काम करतायत, वर्किंग काम करत आहेत. म्हणजेच काय, रिच मध्ये करतायत का, कंट्रोल मध्ये करतायत का, इन डिफरंटली करतायत का, तर इन कोऑपरेशन, रिलेशन मध्ये करणे, कोऑपरेशन मध्ये करणे, म्हणजे जवळजवळ सारखं एकमेकांना सपोर्ट करून काम करणे, म्हणजेच कोऑपरेशन मध्ये काम करणे. लक्षात ठेवायचं हँड इन ग्लोव. आता असा शब्दशार्थ विचार करा बघा, हँड इन ग्लोव, तुमचे हात ग्लोव्ज मध्ये आहेत, म्हणजेच काय, तुम्ही एकमेकांना सपोर्ट करूनच करता ना, ते पूर्ण एकमेकांना कव्हर होऊन जातात. लक्षात ठेवायचं बरोबरचा पर्याय आहे इन कोऑपरेशन. अजिबात विसरायचं नाही. काय काय शब्द आपण पटपट काढू शकतो. द वर्ड विच मीन्स नोटीस ऑफ डेथ इस्पेशली इन अ न्यूजपेपर. आपल्या कुठल्याही इंग्रजी किंवा मराठी न्यूजपेपरला कुठंतरी 5व्या 6व्या पानावर असं एक सेक्शन असतो बघा, लिहिलेलं असतं वरती ऑबिच्युअरी. ऑबिच्युअरी म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली, निधन वार्ता. निधन वार्ता, नोटीस ऑफ डेथ असतं ना, व्यक्तीचं नाव असतं, फोटो असतो, कशा निधन झालं, त्यांच्या पश्चात कोण कोण आहे, म्हणजे झालं ऑबिच्युअरी. लक्षात ठेवायचं ऑबिच्युअरी न्यूजपेपरमध्ये येणारी बातमी म्हणजेच काय, तर ऑबिच्युअरी. लक्षात ठेवा. समन्स म्हणजे नव्हे, कोर्टाचे आदेश. सोजन म्हणजे सुद्धा नव्हे. एक्झाईल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एक्झाईल, दुसऱ्याच्या याच्यात जाऊन थांबणे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, काहीतरी बऱ्याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये एक्झाईल होतात बघा, तर मला एक्झॅक्टली ते मराठी शब्द आठवत नाही. ओके, आसरा घेणे, हा आसरा घेणे वगैरे या गोष्टी एक्झाईलला असतात. ओके, लक्षात ठेवायचं. बरोबरचं काय आहे, ऑबिच्युअरी. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग फ्रेज. दॅट विच कॅनॉट बी रेड. दॅट विच कॅनॉट बी रेड, मी उच्चार रेडच केला आणि रेडच बरोबर आहे. म्हणणार सरांना काय येते की नाही? अरे कॅनॉट बी, बी नंतर भित्री लागतो आणि रीडचा भित्री असतो रेड. स्पेलिंग सेमच आहे, उच्चार करायचा रेड मात्र. V2 V3चा उच्चार रेडच करायचा. लक्षात ठेवायचं. ओके, जे वाचता येत नाही असं अडाणी म्हणायचं नाही त्याला. लिहिलेलं आहे सगळं, डॉक्टर लिहितात, डॉक्टर लिपी. जास्त वाचता येत नाही आपल्याला, ती कशी असते, इललेजिबल असते. इललेजिबल म्हणजे वाचता येणार नाही. इनडेलिबल नव्हे. एखादा शर्टावर डाग पडला, तो जातच नाही. जो डाग आपण काढू शकत नाही तो असतो इनडेलिबल. लक्षात ठेवायचं. इनकॉरिजिबल म्हणजे काय, ज्याला करेक्ट करता येत नाही, बरोबर, ते असतं इनकॉरिजिबल. इनविजिबल म्हणजे अदृश्य. बघा, आयोग हे पॅटर्न अजिबात विसरत नाही. बऱ्याच वेळा असा पॅटर्न विचारलेला आहे. काय लक्षात ठेवायचं, इलिजिबल. ठीक आहे, इलिजिबल, सॉरी हे इललेजिबल आहे. ओके, आणि हे इलिजिबल वेगळं. हे पात्र आणि इनएलिजिबल म्हणजे अपात्र हे आहे. बघा, लेजिबल, लेजिबल म्हणजे लिहिलेलं वाचता येणार, प्रॉपर लिहिलेलं वाचता येतं मला, आणि याला जोडलं मी इल तर ते होतं इलिजिबल म्हणजे वाचता न येणार. दिले ना, कॅनॉट बी रेड. ठीक आहे, पहिल्या पर्याय बरोबर आहे. वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. या ठिकाणी विद्यार्थी बरेचसे चुकले असतील. जेव्हा जेव्हा आपण एका आपल्याच व्यक्तीला एखादी उपाधी देतो तेव्हा तो प्रॉपर नाउन होत नाही, आणि पर्याय तुम्हाला नाहीच आहे तसं काय. लक्षात ठेवायचं. विचारले काय, वाल्मिकी इज द होमर. आता होमर कोण आहे? होमर हा ग्रीक पोएट आहे, एक ग्रीक कथाकार आहे, ग्रीक लेखक आहे. तर म्हणायचं काय आहे, वाल्मिकी जो आहे तो होमर ऑफ इंडिया, तो भारताचा होमर आहे. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो ना की बाबा, फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा आपण म्हणलेलं आहे, जसं की जे आपले गुरुदेव आहेत रवींद्रनाथ टागोर, हे बऱ्याच वेळामध्ये विल्यम वर्ड्सवर्थ आहेत, भारताचे विल्यम वर्ड्सवर्थ आहेत, भारताचे मॅकियावेली आहेत, असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. याचा अर्थ काय, तो ओरिजिनल व्यक्ती असतो का? आता होमर हा ग्रीक मधला आहे, ग्रीस मधला आहे. ठीक आहे, पण वाल्मिकीला म्हणला म्हणजेच काय, वाल्मिकी आपले मुख्य व्यक्ती आहेत, हे झालं प्रॉपर नाउन. पण जेव्हा मी त्यांना एका व्यक्तीशी जोडतो तर हा होतो कॉमन नाउन. लक्षात ठेवायचं, द अंडरलाईन प्रॉपर नाउन इन द सेंटेन्स, तो मूळचा प्रॉपर आहे पण वाक्यात वापरल्यामुळं तो झाला तुमचा कॉमन नाउन. कलेक्टिव्ह, होमर काय मटेरियल आहे का? होमर काय वस्तू आहे का? ऍबस्ट्रॅक्ट,
होमरचं काय जोडता येतं का त्याला शेवटी? ते भावाचे काय का? नाही, तुम्ही पर्याय पण कॅन्सल करू शकला असता. ठीक आहे, कॉमन इज द बेस्ट आन्सर. ओके, तेव्हा तुला कालिदासचं एक वाक्य बघा, कालिदास. ओके, तसं द फ्रेज विच अगेन सिमेंटिकली म्हणजे सारखाच अर्थ, सिमेंटिकली सबस्टिट्यूट्स द वर्ड मिसोगायनिस्ट. बघा, हा सुद्धा रिपीटेड आहे. मिसोगायनिस्ट म्हणजे वन हू हेट्स वुमेन. वन हू हेट्स वुमेन म्हणजे मिसोगायनिस्ट, लक्षात ठेवायचं. वन हू हेट्स मॅनकाइंड म्हणजे म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, स्त्रीचा विरोध करणारा किंवा त्याला आपण काय म्हणतो, दोष देणारा, आरोप करणारा किंवा हेट करणारा, मनामध्ये खूप जास्त राग आहे, असाच तो मिसोगायनिस्ट. पहिला पर्याय बरोबर आहे त्याचा. बाकीचे बघा, वन हू हेट्स मॅनकाइंड, ज्याला जे मनुष्य प्रजाती आहे, जो काय मानव धर्म आहे, मनुष्य जात आहे, त्याच्यावर त्याला हेट आहे, त्याला आवडत नाही, त्याला नावड आहे पूर्ण, असाच तो कोण, त्याला आपण म्हणतो मिस अँथ्रॉप. मिस अँथ्रॉप, लक्षात ठेवायचं. वन हू हेट्स मॅरेज, ज्याला लग्न संस्था वगैरे काही आवडत नाहीत, लग्न संस्था न आवडणे वगैरे असा असणारा, तो असतो मिसोगॅमिस्ट. मिसोगॅमिस्ट. ओके, गॅमिस्ट म्हणजे हा अगेन शब्द आहे मॅरेज संदर्भात. वन हू लुक्स ऍट द डार्क साइड नॉट ब्राईट साइड, नेहमी निगेटिव्ह विचार करणारा, या सगळ्यांना माहित आहे. मला कमेंटला उत्तर टाका बघू याचं. वन हू लुक्स ऍट पॉझिटिव्ह साइड आणि वन हू लुक्स ऍट डार्क साइड, हा सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. इथपर्यंत आला असणार, कमेंटला उत्तर टाकायचं. पुन्हा पुन्हा रिव्हिजन करावी लागेल. गट क चा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे आपला 25चा, ते सुद्धा आगामी काळामध्ये मेन्स आहे, सगळ्यांनी चांगला अभ्यास करायचा. ठीक आहे. ओके, 84 द वर्ब अंडरलाइन इन द सेंटेन्स फर्स्ट अँड सेकंड अबो आर डॅश वर्ब्स रिस्पेक्टिव्हली. सोपं आहे. मधु लाइक्स मँगोज, द ओल्ड मॅन सॅट इन कॉर्नर. सिंपल आहे बघा, मधु लाइक्स मँगोज, बरोबर. मधु सब्जेक्ट, लाइक्स वर्ब आणि मँगोज ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे मधुनं कुणावर काम केलेलं आहे, कर्म कोण आहे, मँगोज आहे. मग ज्या वाक्यामध्ये कर्म असेल ते वाक्य झालं ट्रान्झिटिव्ह, सकर्मक. म्हणजे पहिला पर्याय कुठला असणार आहे, फर्स्टचा असणार ट्रान्झिटिव्ह, हे दोन्ही पर्याय कॅन्सल. ठीक आहे. सेकंड बघूया, द ओल्ड मॅन सॅट इन अ कॉर्नर. द ओल्ड मॅन सब्जेक्ट झाला, सॅट इन अ कॉर्नर. आता मला सांगा, कर्म आहे इथं मँगोज, तसं ओल्ड मॅनचं कर्म कॉर्नरला बसण्याचं आहे का, इन अ कॉर्नर हे कर्म आहे का, अजिबात नाही. लक्षात ठेवायचं कधी पण, जेव्हा तुम्ही वर्ब कट करता त्यानंतर फक्त तुम्हाला नाउन प्रोनाउन लागला पाहिजे. कशासाठी, तुमचं ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच काय, इथं तुमचा कोणता असणार आहे, वाक्य अकर्मक आहे, वाक्यामध्ये कर्मच नाहीये, याचं ते इनट्रान्झिटिव्ह आहे. मग चेक करायचं, गडबड नाही करायची. ट्रान्झिटिव्ह कॅन्सल, ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह इज अ राईट आन्सर. म्हणजे बी बरोबर आहे. लगेच इथं बघायचं, दुसरा पर्याय बरोबर आहे. बी चेक करा, प्रत्येक वेळी बी दुसऱ्याला नसणार, उलट सुलट केलं जातं. ठीक आहे, मीच बघतो पहिला. 84 ला 2 नंबरलाच बी आहे का, येस. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा, बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. म्हणजे ज्या वाईट सवयी आहेत त्या खूप जास्त मोठ्या होण्यापेक्षा किंवा मोठ्या होण्याच्या ऐवजीच काय करायचं, सुरुवातीलाच त्या पूर्णपणे मारून टाकायच्या, समाप्त करून टाकायच्या. ठीक आहे, डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग, सुरुवातीलाच त्या नष्ट करून टाका, चुकीच्या सवयी आहेत त्या, लक्षात ठेवायचं. याच्या बरोबरचं कोणतं आहे, निप्ट इन द बड. बघा, बड म्हणजे काय, बारीक बारीक पालवी फुटणे. निपिंग करणं म्हणजे काय, तुडून टाकणे. निप करणं, चॉप करणं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बाकीचे काहीच हे नाहीये. ओके, हे तुमचं बरोबर सांगायचं आहे फ्रेज, निप्ट इन द बड म्हणजे पालवी फुटण्याऐवजी त्याला मारून टाकणे. याचा अर्थ काय, चुकीच्या सवयी आहेत म्हणून त्याला डिस्ट्रॉय करावं लागतं सुरुवातीलाच, अजिबात विसरायचं नाही. मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनॉनिम्स. ओके, हा, रिनाउंड व्यक्ती, रिनाउंड ऍक्टर, रिनाउंड बिझनेसमॅन म्हणजे फेमस, ज्याला फेम मिळाला, प्रसिद्धी मिळाली. म्हणजे ए ला 4 बघायचा, ए ला 4 बघायचा. हे दोन्ही ऑप्शन घरी पाठवायचे. 2 घरी गेला, 4 घरी गेला. ठीक आहे, 1 राहिला, 3 राहिला. आता चेक करा, अजून कुठं कॉमन आहे का, आता उलट सोड दिलेला आहे, आपलं चेक करावं लागेल. तुम्हाला अजून कुठला माहित आहे, हा, ट्रान्झिएंट आहे बघा. ट्रान्झिएंट म्हणजे एकदम शॉर्ट, कमीत कमी असणारा. ट्रान्झिएंट कमीत कमी म्हणजे ब्रीफ, संक्षिप्त, बरोबर. सी ला 3 पाहिजे, सी ला 3. आता हा बघा, मी मुद्दाम काय करतो, असं कॅन्सलच करून टाकतो म्हणजे लक्षात जात नाही. हा पण कॅन्सल झाला.
गडबडीत मेनच कॅन्सल करायचं नाही. सी ला 3 पाहिजे, सी ला 3 आहे, बरोबरचा पर्याय तिसरा. ठीक आहे, आता लक्ष द्या. बी काय आहे? श्रूड. श्रूड म्हणजे कनिंग. ठीक आहे, आणि स्टर्न थोडासा त्याला आपण काय म्हणतो, अग्रेसिव्ह वगैरे असा असतो, हार्श. ठीक आहे, हे बाकीचे पर्याय बरोबर जोडले. पण मॅच द फॉलोइंगला लक्षात ठेवायचं, एका दुसरा पर्याय 100% बरोबरच असतो. थोडंसं लॉजिक लावायचं. सगळे शब्द कुणाला पाठ होत नसतात, काही आपण ठोक तळे लावत असतो, लक्षात ठेवा. ओके. 87. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. माय सिस्टर इज कुकिंग. चारही पर्याय सर्व समानच आहेत, फक्त काय बदललंय झालं. कशाला वाचत बसताय? बरं, वाक्य वाचा ना. काय वाक्य तुम्हाला दिसते का रे? इथे हिंट आहे तुमची. काय? एव्हरी. तुम्ही सांगा मला आता. जर दररोजची क्रिया घडत असेल, दररोज दररोज एखादी व्यक्ती करत असेल, तर माझ्या वाक्यात काय पाहिजे? एव्हरी, ऑलवेज. नेहमी करणारी क्रिया कशामध्ये असते? नेहमी करणारी क्रिया मला सिंपल प्रेझेंट मध्ये पाहिजे. सिंपल प्रेझेंट म्हणजेच फक्त V1 किंवा V1 SES प्रत्यय असणारा वर्ब पाहिजे. माय सिस्टर इज कुकिंग डिनर एव्हरी इव्हनिंग. इथं इज लागला, कॅन्सल. वॉज लागला, कॅन्सल. हॅव बीन लागला, कॅन्सल. माय सिस्टर कुक्स डिनर एव्हरी इव्हनिंग. ओके. माझी बहीण आहे, ती दररोज संध्याकाळी जेवण करते. दररोज जेवणाची करण्याची क्रिया आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके. नेक्स्ट 88. व्हेरी सिंपल. सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्ह. काय? परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे तुमच्या आयुष्यात काय विचारले? सिमिलर विचारले, म्हणजे सिनोनिमस. परपेच्युअल म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या घडामोडी कन्सिस्टंटली पुढे 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 चालतात, नेहमीसाठी असतात, म्हणजे लॉंग लास्टिंग असतात, एव्हर लास्टिंग असतात. म्हणजेच काय? परपेच्युअल इज इक्वल टू परमनंट. आलं लक्षात? बाकीचं काहीच नाही. परपेच्युअल, परमनंट, नेहमी स्वरूपात होणारं, लक्षात ठेवायचं. शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. बघा, व्हॉइस हा असा एक घटक आहे ज्याच्यावर प्रत्येक एमपीएससी ला प्रश्न आहे. विचारले काय? सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता शी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. तुमच्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत, 2 कर्म आहेत. कसं काय? हँडेड झाल्यावर हे कर्म आहे आणि बंच ऑफ फ्लावर्स हे कर्म आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता मी आणि बंच ऑफ फ्लावर्स 2 कर्म असल्यामुळे बघा लॉजिक कसं लावायचं. जर वाक्यात म्हणजे कसं, सब्जेक्ट वर्ब संपल्यावर जर तुमच्या वाक्यात 2 ऑब्जेक्ट लागतात, जर वस्तू असेल तर ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि जर व्यक्ती असेल, व्यक्तीला दिले गेलं असेल. आता मी ही व्यक्तीच आहे ना, मी तिथे व्यक्ती आहे मला, म्हणजे हे असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा पॅटर्न असतो. बंच ऑफ फ्लावर्स वस्तू आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. मी आहे, व्यक्ती आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं 2 जर तुमच्या वाक्यामध्ये कर्म असतील, ऑब्जेक्ट असतील, तर तुम्ही 2 प्रकारे पॅसिव्ह करू शकता. पर्यायामध्ये कुठं आहे का बघा 2 पर्याय, म्हणजे हाच बरोबर असणार आहे. हे तुमचं लॉजिक. पण आपण व्यवस्थित बघूया. ठीक आहे, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना मला टेन्स चेंज करायचा नाही. मला टेन्स बघायचा. टेन्स आहे हँडेड, सॉरी वर्ब आहे हँडेड, म्हणजेच काय? टेन्स आहे पास्ट, आणि पास्टमध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मला वॉज किंवा वेअर घेऊन जावं लागेल. आता वॉज आणि वेअर चेक करा. ओके, इथं वॉज आहे, इथं सुद्धा वॉज आहे, इथं वेअर आहे, इथं हॅव बीन ला गेलाय, म्हणजे हा कॅन्सल झाला. डी कॅन्सल करा. आता अ बंच ऑफ फ्लावर्स वेअर, मला सांगा हा एकच बंच आहे. मग एकच बंच असेल, तुम्ही त्याला अनेक वचन क्रियापद कसं वापरलं रे? एकच बंच असेल तर तुम्हाला एकच वचन क्रियापद वापरावं लागेल. हा तुमचा ग्रामरचा बेसिक नियम. जसा सब्जेक्ट आहे तसं तुमचं क्रियापद पाहिजे, वर पाहिजे. म्हणजे सी पण कॅन्सल झाला, सी सुद्धा गेला. आता फक्त बी की दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. मग बघा, अ बंच ऑफ फ्लावर्स डायरेक्ट ऑब्जेक्ट, अ बंच ऑफ फ्लावर्स साठी वॉज बरोबर आहे. हँडेड टू मी, इथे हँडेड V3 लागला, कुणाला दिला? मला दिला गेला. किंवा आय वॉज, या मीचा काय होणार? या मीचा होणार आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर्स बाय हर. कुणाकडनं? तिच्याकडून. ठीक आहे, दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. पर्याय क्रमांक पहिला. लॉजिक लावलं बघितलं का? ऑब्जेक्ट 2 असतील तर दोन्ही सुद्धा बरोबर येऊ शकतात, आणि म्हणून मी पहिला पर्याय सुरुवातीलाच घेतला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट. शी सेड टू मी शॅल आय रिटर्न दिस नोट्स बाय मंडे. काय करायचं आहे? इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे. चला, प्रश्न विचारलेला आहे म्हणजे मला आस्क्ड पाहिजेच. दुसरी गोष्ट, वर्बल क्वेश्चन आहे. वर्बल क्वेश्चन असल्यामुळं मला यापूर्वी कंजक्शन म्हणून इफ सुद्धा पाहिजे. चला, सगळ्या ठिकाणी इफ आहे.
आता चेक करायचं शालचा काय होतो, जर डायरेक्ट मध्ये शाल असेल तर तुमच्या इंडियन मध्ये शूड होतो. चला शूड बघा, सगळ्याच ठिकाणी शूड आहे. आता करायचं काय, आता चेक करा त्यांनी काय केले बघा. शी सेट टू मी शाल आय रिटर्न दिस नोट्स बाय मंडे. शी सेट टू मी, ती मला म्हणाली. शाल आय म्हणजे मी नव्हे, आय म्हणजे पहिली व्यक्ती. ठीक आहे, मला सांगा इथं आय आलेला आहे म्हणजे इथं चुकलं. पुन्हा इथं शी आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, 3 बरोबर आहेत. आता पुढे बघूया. शी सेट टू मी, शी आस्क्ड मी. हा, शी आस्क्ड मी पाहिजे ना, शी आस्क्ड मी. ठीक आहे, इथं आस्क्ड मी नाहीये, हा पर्याय गेला. शी आस्क्ड मी इफ शी शुड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे. शी आस्क्ड मी इफ शी शुड रिटर्न दीज नोट्स. मला सांगा जर डायरेक्ट स्पीच मध्ये दीज असेल तर इनडायरेक्ट मध्ये मला त्याचं दोज करावं लागतं. जसं दीजचं दॅट होतं तसं अनेक वचन दीजचं सुद्धा दोज होणार, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ऑब्झर्वेशन बरोबर पाहिजे, लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट 91. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. द गर्ल विच इज स्टँडिंग, इथं चुकलं, वाचताक्षणी कळालं पाहिजे. गर्ल ही एक मुलगी आहे, एक व्यक्ती आहे, त्यासाठी विच वापरता येत नसतं. पहिला पर्याय इथंच कॅन्सल झाला. इथं असतं हु. आलं का रिलेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, हु पाहिजे होता. ओके, विच आला म्हणजे पहिलं कॅन्सल. बघा म्हणजे इथं एक ऑप्शन ए ऑप्शन आहे कॅन्सल, इथं सुद्धा ए आहे कॅन्सल. मी असं का करतोय सारखं कॅन्सल, मला माझा वेळ वाचवायचा आहे. अजून पॅसेज शिल्लक आहे आपला, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता बी आणि सी बरोबर आहे, इथं पण सी बरोबर आहे. म्हणजेच काय, सी 100% बरोबर आहे. लय डोकं चालवायचं नाही, फक्त बी बघायचं. आता तुमचा वेळ वाचला पुन्हा. द टेबल विच वी बॉट येस्टरडे इज मेड ऑफ टिकवूड. जो टेबल निर्जीव, विच चालतं, आम्ही काल आणला. बॉट पास्ट टेन्स, येस्टरडे पास्ट टेन्स, बॅलन्स झालं. इज मेड ऑफ कशानं बनलेला आहे, टिकवूडनं बनलेला आहे. बी सुद्धा बरोबर आहे, सी सुद्धा बरोबर आहे. सी तर पहिलेच बरोबर होतं ना, सी चेक करूया. द जेंटलमॅन व्यक्ती आहे, त्याला हु लागणार. केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट अ नोट फॉर यू. जो जेंटलमॅन सकाळी आला होता, हॅज लेफ्ट, हा ठीक आहे, बॅलन्स झालेला आहे. हु केम, ठीक आहे, पास्ट टेन्स आहे. जो सकाळी आला होता, सकाळी आलेला, त्याने एक नोट ठेवून गेलेला आहे. ठीक आहे, हॅज लेफ्ट चालतं. दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. बी आणि सी दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. ओके, बघा कसं प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. ठीक आहे, विचारले काय, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सांगायचे आहेत आणि कॉम्प्लेक्स मध्ये लक्षात ठेवायचं, मला काही तुला आपण काय म्हणतो, सब ऑर्डिनेट कंजक्शन्स लागतील कॉम्प्लेक्स साठी, कोऑर्डिनेट नव्हे. ठीक आहे, मग सब ऑर्डिनेट मध्ये लक्षात ठेवायचं मला कुठले कंजक्शन लागतात. बघा, वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स काहीच नाही आहे तसं. म्हणजे मला कॉम्प्लेक्स पाहिजे आहे. हा गेला, हा गेला, राहिला ए आणि सी. आता चेक करा, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जेव्हा जेव्हा दॅन लागेल तेव्हा ते 100% कॉम्प्लेक्स सेंटेन्सच असतं. तो पोएट पेक्षा जरा जास्त फिलॉसॉफरच आहे. ठीक आहे, च्यापेक्षा दॅन. ए बरोबर आहे फक्त. सी काय आहे, वी डिझायर टू रिप देअरफोर लागलं की लक्षात ठेवायचं ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणून काय, वी डिझायर टू रिप, आम्हाला काही उत्पन्न घ्यायचं आहे म्हणून आम्ही पेरतो, विसो. ठीक आहे, देअरफोर म्हणून म्हटलं की सेंटेन्सचा अभ्यास चांगला करा, कंजक्शनचा, सिंथेसिसचा. पहिला ओनली ए इज करेक्ट आन्सर, का त्या ठिकाणी दॅन लागलेला आहे. ओके, नेक्स्ट. इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉर अ न्यू कार. जर माझ्याकडे पैसे असते तर मी, शक्यता माइट, पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, आता द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस डॅश कंडिशन. ह्याची कंडिशन आहे जनरल ट्रूथ नव्हे, इम्प्रोबॅबल. इम्पॉसिबल म्हटलं असतं, वुड लागलं असतं तर. आता लक्षात ठेवायचं ही सेकंड कंडिशन आहे. का, हॅड, इफ नंतर पुन्हा हॅड लागला म्हणजे शक्यतो हायपोथेटिकल आहे, आणि हायपोथेटिकलला आपण शक्यतो इम्प्रोबॅबल घेऊन जातो. इम्प्रोबॅबल लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इम्पॉसिबल मी घेतली असती जर वुड प्लस हॅव प्लस वित्री लागला असता, किंवा माइट प्लस हॅव प्लस वित्री लागला असता. लक्षात ठेवायचं. सो इट्स इम्प्रोबॅबल म्हणजे आता होऊ शकत नाही. इफ आय हॅड मनी, लक्षात ठेवा, क्लॉजेसचा चांगला अभ्यास करा, कंडिशनचा चांगला अभ्यास करा. फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन, थर्ड कंडिशन. प्रोबॅबल, इम्प्रोबॅबल, इम्पॉसिबल. इम्प्रोबॅबलला हायपोथेटिकल किंवा प्रोबॅबल असेल, पॉसिबल असेल, जनरल ट्रूथ असेल, अशा वेगवेगळ्या कंडिशन असतात. फक्त वाक्यामध्ये प्रयोग बघायचा,
वाक्यामध्ये कसा प्रयोग केलेला आहे. हॅड असेल, हॅड असेल किंवा इफ नंतर V1 असेल, जे काय आहे तुमचा बेसिक पार्ट आहे. ठीक आहे. यूज ऑफ सीट बेल्ट्स इन कार्स इज नाऊ डॅश. लक्षात ठेवायचं, इथं म्हणजे कारमध्ये सीट बेल्टचा वापर करणे हे सध्या एक प्रकारचं ऑब्लिगेशन नव्हे, तर हे सध्या ऑब्लिगेटरी आहे. आता फरक काय सांगा मला. ऑब्लिगेटरी हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऑब्लिगेशन हे नाऊन आहे. पण लक्षात ठेवा, ऑब्लिगेटरी वापरणं का गरजेचं आहे, कारण हा तुमचा एक मोरॅलिटी आहे, एक तुमचा मॉरल एक ड्युटी आहे. आणि जर ती ड्युटी असेल तर मला वापरावं लागतं. इथे कंपल्सरी आहे, ते ऑब्लिगेटरी आहे. लक्षात ठेवायचं, इथे काय येणार, यूज ऑफ सीट बेल्ट्स इन द कार्स इज नाऊ डॅश. डॅश काय येणार इथं, ऑब्लिगेटरी आहे म्हणजेच कंपल्सरी आहे. ठीक आहे. ऑब्लिगेशन बघा, ऑब्लिगेशन सुद्धा काही पोरं दिले असतील, ऑब्लिगेशन हे नाऊन झाला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट 95 पंक्च्युएटेड करेक्टली. अगेन रिपीटेड प्रश्न आहे पंक्च्युएशनचा. बघा सगळं सेम असतं, फक्त तुम्हाला पंक्च्युएशन मार्क बघायचंय. हे असलं कधी वापरायचं नाही, कधीच वापरायचं नाही, कारण का वाक्य स्पीच मधलं आहे. ठीक आहे. द प्रिन्स आस्क्ड वाय आर यू सो सॉरोफुल. आता जर प्रश्न विचारला असेल तर मला शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे. इथं कोणत्या प्रकारची स्टेटमेंट, भावनिक कुठली स्टेटमेंट नाहीये. तसं असतं तर मी उद्गारवाचक वापरलं असतं. पहिला कॅन्सल झाला. द प्रिन्स आस्क्ड वाय आर यू सो सॉरोफुल, प्रश्नचिन्ह आहे आणि पुन्हा डबल इनवर्ट पण क्लोज झालेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. तिसरा कॅन्सल झाला. चौथा का कॅन्सल झाला बघा. हा, एक तर डब्ल्यू लहान आहे, दुसरी गोष्ट पुन्हा क्वेश्चन मार्क नाही. असे क्वेश्चन मार्क आहे की नाही बघूया आधी. 95 म्हणजे माझी प्रिंटिंग हे नको व्हायला. हा, क्वेश्चन मार्क नाहीये. ठीक आहे, त्यामुळं आणि डब्ल्यूचा प्रश्न आहे ना, मग डब्ल्यूचा तुम्हाला क्वेश्चन मार्क घेऊन जावा लागेल. चौथा पर्याय कॅन्सल, दुसरा बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता जो आहे बघा, लक्ष द्या. तुम्ही पॅसेज पर्यंत पोहोचला असाल, मी अशी अपेक्षा करतो. 96 ते 100 हे आपले प्रश्न पॅसेजवाले आहेत, पण पॅसेज अवघडच होता. पॅसेज असा इतका सोपा नव्हता की तुम्हाला लगेच अर्थ कळाला पाहिजे. आणि हा पॅसेज आहे, हा युपीएससीला सीसॅटच्या पेपरला 2014 साली विचारला होता. पण सीसॅटच्या पेपरला हा जो पॅसेज विचारला होता त्याचे प्रश्न वेगळे होते आणि आयोगानं मात्र प्रश्न फ्रेम वेगळे केलेले आहेत. मी काय सांगतो, लक्ष द्या. तुम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिस करताना काय युपीएससी लेवलचे प्रश्न प्रॅक्टिस करा. शक्यतो अवघड जास्त येत नसतात, पण जेवढं मी सुद्धा मीन्स दिलेले आहेत तिथून माग मला हा सुद्धा बऱ्यापैकी अवघड वाटला. तर प्रत्येक वेळी समजून घ्यावं लागायचं, लगेचच्या लगेच उत्तरे मिळायची नाहीत. तर आपण काय करूया, फक्त प्रश्न बघूया. पॅसेजला मी तुम्हाला फक्त उत्तरं सांगतो, कारण बऱ्याचशा या ठिकाणी मोठ्या गोष्टी आहेत जे मी काढलेले आहेत, तुम्हाला उत्तर सांगतो. इट इज इसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट कडनं कोणत्या गोष्टी इसेन्शियल आहेत. ओके, पॅसेज 5 प्रश्न आहेत, आपले 4 इथे बरोबर येऊ शकतात. कुठंतरी एका दुसरा प्रश्न आहे तो आयोग संदिग्ध ठेवू शकतं. मला असं वाटतंय शक्यतो आपण आयोगाचंच फॉलो करूया. पण लक्षात ठेवायचं आहे, काय महत्वाचं वाटतंय, इट इज इसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. काय इसेन्शियल आहे, टू डिवाइज मेकॅनिझम टू रिडिस्ट्रीब्यूट गेन्स टू दोज लेफ्ट आउट ऑफ मार्केट प्रोसेस. मार्केट प्रोसेस जे बाहेर पडले आहेत, असं मेकॅनिझम करायचं त्यांना सुद्धा तो गेन दिला गेला पाहिजे, रिडिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. माझ्या मते हे दुसरं बरोबर आहे. प्रत्येकाचं वेगळं असेल. पॅसेजला 3-4 जरी बरोबर आले, लीड मिळतं आपल्याला, पण वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. द आयडिया ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ इज व्हेरी सिग्निफिकंट ॲज, याचं उत्तर काय काढलंय मी, इट रिफ्लेक्ट्स द गव्हर्नमेंट्स व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज अँड डिसिजन्स. ठीक आहे, चेक आपण डिरेक्टली आन्सर क्लास बघू याच्यामध्ये. इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज द ट्रू स्टेटमेंट इज आर. सगळ्या ट्रू स्टेटमेंट्स आहेत असं वाटतायत. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. 99 द लॅटर इज कॉज फॉर सेलिब्रेशन बट नॉट द फॉर्मर. याचं काय उत्तर आहे, तर चौथा पर्याय दिलेला आहे. द बेनिफिट्स ऑफ ग्रोथ आर शेअर्ड वाईडली बाय पॉप्युलेशन अँड नॉट गिव्हन टू स्मॉल सेगमेंट ओनली. आणि लास्टचा प्रश्न आहे, द अंडरलाइंग आर्ग्युमेंट इन द पॅसेज काय असेल, 3 नंबरचा पर्याय असेल, रिडिफायनिंग द न्यू क्रायटेरिया फॉर नेशन्स इकॉनॉमिक ग्रोथ. आता लक्ष द्या, आपण जे 45 प्रश्न बघितले, 45 व्यवस्थित प्रश्न बघून घ्या. त्याचे 5 प्रश्न थोडे साईडला ठेवा. यातले आपले 3 तरी बरोबर येऊ शकतात मॅक्सिमम. ठीक आहे, 45चा थोडा खेळ लक्षात ठेवायचा. आता तुमचे अटेम्प्ट किती झाले ते आपण बघूया. प्रश्न बरोबर आपण केलेले आहेत, बऱ्यापैकी केलेला आहे. लक्ष द्या, जर तुमचे 50 पैकी समजा 40-42च्या लेवलला अटेम्प्ट झाले असतील तर तुमचा स्कोर 30+ आलाच पाहिजे. मराठीला मी असं गृहीत धरतो, बघा लेंदी पेपर होता, लक्षात ठेवायचं. पेपर सोपा नव्हता असं कोणी सांगते. पेपर सोपा होता बाबा, लय सोपा होता, त्यांनी पेपर दिलेला नसतो, लक्षात ठेवायचं. पेपर आम्ही दिलेला आहे, आम्हाला माहिती आहे. पेपर थोडा अवघड होता, लेंदी पण जास्त होता. पॅसेज प्रत्येक पेपरपेक्षा थोडा वेगळा होता आणि अवघड होता.
ठीक आहे. ओके, जर समजा खूपच कमी झाले असतील 35-30च्या आसपास, तर सुद्धा तुमच्याकडं 25+ होप आहे. पण प्रोव्हाइडेड तुम्हाला मराठीला चांगलाच स्कोर करणं गरजेचं आहे. मराठीला 40-42+ स्कोर इज नेसेसरी. तर तुमचा स्कोर 70+ होऊ शकतो. सेकंड पेपरला आपण थोडंसं भर कमी देतो, कारण का अगेन त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर अप होतात. वेळ लागतो जास्त वाचायला सुद्धा, लक्षात ठेवायचं. ओके, त्यामुळं एकदा फक्त प्रश्न बघा. काही 2-3 काही प्रश्न किंवा 3-4 प्रश्न ग्रेड झाले असतील, पण कॅन्सल होण्यासारखं काहीच नाहीये. कुठंतरी पोरांनी 1-2 जर प्रश्न मुद्दाम जास्त पाठवले, काही सर्चिंग केलं, तर कुठंतरी आयोग एखादा दुसरा प्रश्न कमी जास्त करू शकतं. पण मॅक्सिमम प्रश्न हे बरोबरच आहेत, त्याची उत्तरं प्रॉपर येतात. तुम्हाला विश्लेषण आवडलं असल्यास जास्त वेळ घेण्याचं कारण एवढंच आहे की प्रश्न समजून सांगावा लागतो. विद्यार्थी नवीन असतात, काही गोष्टी माहिती नसतात. ठीक आहे, बरोबरचा पर्याय काढणं, टेक्निक वापरणं किंवा एलिमिनेशन करणं हे सुद्धा वापरत चला. आगामी काळामध्ये आपली गट कशी सुद्धा मुख्य आहे. एकदा पुन्हा हा पेपर चाळायचा. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं 2024-23 पेपर पण चाळायचे. 1.5 महिना शिल्लक आहे. एक्झाम शक्यतो पोस्टपोन असं वाटते, तर अजून सुद्धा आयोगानं मुख्य परीक्षेचा फॉर्मची काही लिंक उपलब्ध केलेली नाही. गट कसा रिझल्ट लागला 25चा पूर्वचा, मुख्यचा अजून काहीच नाही आहे सध्या. 7 जूनला मुख्य परीक्षा आहे, टेंटेटिव्ह म्हणजे जी फिक्स झालेली आहे, पण ती शक्यतो पुढे जाईल. त्यामुळे पुन्हा हा पेपर चाळा, आधीचे पेपर एकदा बघा. आणि इथून पुढे लक्षात ठेवायचं इंग्रजीबद्दल सुद्धा आपण एमपीएससी फॅक्टरीच्या आपल्या चॅनलवर सगळ्या गोष्टी करत आहोत सविस्तर. ठीक आहे, त्याचबरोबर आगामी काळामध्ये जी आपली गट होणार आहे 2600 ऍड पडणार असेल, जी आपली पुढच्या महिन्यात ऍड पडेल, त्यामध्ये सुद्धा आपण सध्या बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचचा फायदा घेऊ शकता. एकदम कमीच फी मध्ये, म्हणजे फक्त एवढ्या फी मध्ये आपण सविस्तर पूर्व आणि मुख्यचे सर्व घटक घेत आहोत. काय म्हटलं मी? पूर्व आणि मुख्यचे सर्व घटक घेत आहोत. यामध्ये दर्जेदार सगळे शिक्षक आहेत, शिकवणी सुद्धा चांगली आहे. व्यवस्थित एकदा पाहू शकता. कुठेही काही करण्यापेक्षा आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, घर बसल्या चांगला अभ्यास करा, फ्री लेक्चर्स पहा, युट्यूबला सुद्धा या. आपण आगामी काळामध्ये सिरीज सुद्धा चालू करणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. विद्यार्थ्यांना त्यांना माहिती नसतं. ठीक आहे, इंग्रजी व्याकरणचा आपण इथं टप्पा पूर्ण केलेला आहे. आगामी काळामध्ये अजून नवीन आपण काही व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करा, काळजी घ्या. जय हिंद.